जल्दी से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में सुन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बेटी अनुग्रह है कि प्रभु ने और भी एक पुनरुत्थान का दिन इस रीति में पूरा मंडली इकट्ठा होकर के प्रभु का आराधना महिमा करने के लिए प्रभु ने अवसर दिया। आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की अशा प्रकारे संपूर्ण मंडळी एकत्र येऊन प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। पिछले हफ्ता तक हम लोग दो भाग होकर के आराधना किया था आणि मागील आठवड्यापर्यंत दोन भागामध्ये प्रभूची आराधना करता आपण एकत्र येत होतो। लेकिन इस हफ्ता से एक के बाद इकट्ठा होने के लिए प्रभु ने मौका दिया आणि या आठवड्यापासून एकदाच आपल्याला एकत्र येण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। इसमें मुझे बहुत इच्छा ये था कि मानव में ज्यादा से ज्यादा आपके साथ प्रभु के वचन को बांट पाए। आणि याच्यामध्ये माझी इच्छा ही होती की जास्तीत जास्त तुमच्या सोबत प्रभूचं वचन मी वाटू शकू, क्योंकि ज्यादा से ज्यादा प्रभु के वचन को सीख पाए आणि जास्तीत जास्त प्रभूचं वचन आपण शिकू शकू। फिर भी हमें ज्यादा इतना समय नहीं है आणि तरी सुद्धा एवढी जास्त वेळ नाहीये। जो भी मिला हुआ समय को पूरा प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल करेंगे आणि मिळालेली वेळ संपूर्ण आपण प्रभूच्या गौरवाकरता उपयोगात आणूया। खास करके आज हमारा प्रिय भाई मार्टिन ब्रदर का डैडी मम्मी भी हमारे बीच में है आणि विशेष करून आपल्यामध्ये मार्टिन ब्रदरचे आई वडील सुद्धा आपल्यामध्ये आहेत। उनके प्रति भी प्रभु धन्यवाद देते हैं आणि त्यांच्या संबंधाने सुद्धा प्रभूला धन्यवाद असो। इस समय में कई लोग बीमार अवस्था में निखिल हॉस्पिटल में है। या वेळेला काही आजारी अवस्थेमध्ये निखिल जो आहे तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे। तो उनके प्रति भी आप लोग जरूर याद करके प्रार्थना करें आणि त्यांच्या संबंधाने सुद्धा त्यांचं स्मरण ठेवून तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा। और अपना मतलब वीणा का 27 को डेट है आणि वीणाची 27 तारीख आहे, तो आप लोग याद करें आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा। धन्यवाद करें प्रभु आणि त्याच्यासाठी प्रभूला धन्यवाद करा। और भी एक आमचे प्रभु बढ़ाए आणि अजून एक या ठिकाणी मेंबर आहे। प्रेज लॉर्ड प्रभु को धन्यवाद देते हैं आणि प्रभूला धन्यवाद असो। हर बात के लिए प्रभु को धन्यवाद आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रभूला धन्यवाद। तो पिछले दिनों में हम लोग प्रभु की बातें सीख रहा था, कुछ बातें मसीह लोग सीखने वाला बातों का बारे में हम लोग सीख रहा था। आणि ख्रिस्ती लोकांनी ज्या गोष्टी शिकायला पाहिजे त्याच्या संबंधाने आपण मनन करत होतो है ना। एक वचन पढ़ेंगे उसके आधार के लिए मानव मत्ती उसका 28 अध्याय का 20 वचन, मत्ती त्याचा 28 अध्याय त्याचं 20 वचन वाचा। आपका 19 से पढ़ना पड़ेगा। और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ। जो भी बात मैंने तुम्हें आज्ञा दिया है मानना सिखाओ। आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांना त्या पालन करायला शिकवा। प्रियम हर एक बात जो प्रभु ने बताई हुआ बातों को हमें मानव दूसरे को सिखाना है। आणि प्रभूने आपल्याला ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी आपण इतर लोकांना शिकवायच्या आहेत। तो उसमें हम लोग हमारे कुछ बातों को सीख रहा था आणि त्यापैकी काही गोष्टी आपण शिकत होतो। मैं आशा करता हूँ कि मतलब जरूर ये क्लास आपके जीवन में बहुत लाभदायक बना होगा। आणि निश्चितच हा जो क्लास आहे तुमच्या जीवनामध्ये खूप लाभदायक झाला असेल। हमने पहले देखा था कि प्रभु का भय मानना सीखना उसके बारे में हमने सीखा था। आणि सगळ्यात पहिले प्रभूचं भय बाळगणं शिकणं याच्या संबंधाने आपण शिकलो होतो। दूसरा हमने भलाई करना सीखना एक इसका बारे में हम लोगों ने देखा। आणि दुसरं म्हणजे चांगलं करणं शिकणं याच्या संबंधाने आपण पाहिलं होतं। और तीसरा हमने धार्मिकता का बात सीखना ये बात भी हमने देखा। आणि तिसरं म्हणजे नीतिमत्व शिकणं याच्या संबंधाने आपण पाहिलं होतं। चारों बात मसीह की उपदेश को सीखना, उपदेश को सीखना इस विषय में हम लोग देख रहा था। आणि चौथी गोष्ट ख्रिस्ताचे उपदेश आपण शिकायचे याच्या संबंधाने पाहिलं होतं। क्योंकि मतलब ये हमारा मसीह जीवन के लिए सबसे ज्यादा अनिवार्य बात है। आणि आपल्या ख्रिस्ती जीवनाकरता सगळ्यात जास्त अनिवार्य अशी गोष्ट आहे। क्योंकि अगर मसीह के उपदेश में बना नहीं रहेगा तो उसके साथ पिता भी नहीं पुत्र भी नहीं करके दूसरा यूहन्ना उसका 9 वचन में यूहन्ना कहता है। आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचे उपदेश नाही त्याच्यासोबत पिता पण नाही आणि पुत्र पण नाही, दुसरं योहान 9 वचनामध्ये म्हटलेलं आहे। तो मिल गया तो कोई मसीह की शिक्षा से आगे बढ़ जाता है और उसमें बना नहीं रहता उसके पास परमेश्वर नहीं। जो कोई उसकी शिक्षा में स्थिर रहता है उसके पास पिता भी है और पुत्र भी। देखिए मतलब इस शिक्षण को प्राप्त करके उसमें बना रहना बहुत महत्व की बात है। आणि हे शिक्षण प्राप्त करून त्याच्यामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे। इसलिए मानव प्रभु के मानव वचन को या उपदेश को सीखना बहुत जरूरी बात है। आणि म्हणूनच प्रभूचे जे उपदेश आहे ते शिकणं गरजेचं आहे। हमें सिर्फ उपदेश देना नहीं, हमें उपदेश में बना भी रहना है। आणि आपण फक्त उपदेश द्यायचा नाही तर उपदेशामध्ये स्थिर पण राहायचं। हमने उपदेश सीखा परंतु उसमें बना नहीं रहेगा तो भी फायदा नहीं। आणि आपण उपदेश शिकलं किंवा ऐकलं शिकलो आणि त्याच्यामध्ये स्थिर राहिलं नाही तरी उपयोग नाही। कल भी
हमने फाशिम्बर में जब प्रेषित पौलुस तीमुथियुस को बताने के समय में उठाकर कहा हुआ एक शब्द को प्रभु के दास ने बताया था, पहला तीमुथी 4:16 में अपनी और अपने उपदेश की चौकसी रहो। अपनी और अपनी उपदेश की चौकसी करना, आणि तू स्वतःची आणि तुझ्या उपदेशाला जपून राहा किंवा धरून राहा। बाइबल में उपदेश को बहुत बड़ा महत्व दिया है आणि बायबल मध्ये उपदेशाला खूप मोठं महत्व दिलेलं आहे, क्योंकि उपदेश और जिंदगी एक ही साथ जाता है। आणि उपदेश आणि जीवन जे आहे ते एक सोबत जातं। उपदेश अलग है, जिंदगी अलग है, ऐसा नहीं हो सकता। आणि उपदेश वेगळा आणि जीवन वेगळं असं नाही होऊ तो शकत। हमें उपदेश के बारे में हमको अच्छा जानकारी चाहिए, और सच्चा अगर मसीह की अगर सही उपदेश नहीं है तो उसमें हमें बहुत बड़ा धोखा है। आणि उपदेशा संबंधाने खूप चांगली माहिती असणं गरजेचं आहे, आणि जर तो ख्रिस्ताचा उपदेश नाहीये तर त्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये खूप मोठी फसगत होईल। हमने एक बार जब यिर्मयाह 6:8 में हमने सीखा था, आणि यिर्मयाह त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये आपण अशा प्रकारे शिकलो होतो, यरूशलेम ताड़ना ही से मान ले, नहीं तो तू मेरे मन से भी उतर जाएगी। बोलने के बाद अगर ये प्रभु का वचन जब आता है, प्रभु कई प्रकार आपको मालूम है, मतलब प्रभु अपना जो उपदेश जो देता है वो उपदेश अगर हमें नम्र दिल से अगर ग्रहण नहीं करेगा तो प्रभु बोलता है तू मेरे दिल से उतर जाएगा। आणि देवाचा उपदेश जो आपल्याकडे येतो तो नम्र हृदयाने आपण जर ग्रहण केला नाही तर परमेश्वर असं म्हणतो तू माझ्या हृदयातून उतरून जाशील। तो हमने प्रभु यीशु मसीह की मतलब 3 बड़े उपदेश के बारे में हम लोग देख रहा था, आणि प्रभु येशू ख्रिस्ताचे 3 मोठे उपदेश आहे त्याच्या संबंधाने आपण पाहत होतो। तो इन सारे बातों में अभी वापस जाने के लिए इतना टाइम नहीं, आणि या सर्व गोष्टीमध्ये पुन्हा जाण्याकरता आता एवढा वेळ नाहीये। लेकिन आज प्रभु यीशु मसीह के उपदेश में कुछ ऐसे कुछ शाखाएं हैं, आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या उपदेशामध्ये अशा काही शाखा आहे। उसमें एक पहले बात मैं आपको उद्धार की शाखा का विषय में आज थोड़ा बताना चाहूंगा, आणि त्याच्यापैकी एक शाखा आहे तारण, त्याच्या संबंधाने आज बोलणार आहे। इसके बाद में हमारा हर दिन का हर रोज का जीवन के बारे में उपदेश है, आणि मग त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनासंबंधाने उपदेश आहे, और परमेश्वर की मनुष्य के साथ का संबंध का उपदेश है, मनुष्याचं देवासोबत असणारे जे संबंध आहे त्याच्या संबंधाने उपदेश आहे, और जो हमें जिम्मेवारी सौंपा उसका बारे में उपदेश है, आणि ज्या जबाबदाऱ्या आपल्यावर सोपवलेल्या आहे त्याच्या संबंधाने उपदेश आहे, स्वर्ग और नरक के बारे में उपदेश है, स्वर्ग आणि नरक याच्या संबंधाने उपदेश आहे, फलदायक जीवन के बारे में उपदेश है, फलदायक जीवनासंबंधाने उपदेश आहे, भविष्य के बारे में उपदेश है। आणि भविष्य संबंधाने उपदेश माने आहे। ये सब मैं शॉर्ट में मतलब यीशु मसीह के उपदेश को मैं थोड़ा अभी आपको थोड़ा शॉर्ट में बयान किया, आणि प्रभु येशू ख्रिस्ताचा जो उपदेश आहे तो थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं। उसमें मैं आज पहले मतलब मनुष्य का उद्धार के बारे में प्रभु का उपदेश के बारे में थोड़ा कुछ बातें आपको बांटना चाहूंगा, आणि मनुष्याचं जे तारण आहे त्याच्या संबंधाने जो उपदेश आहे त्याच्या संबंधाने मी आज थोडंसं सांगणार आहे। बहुत ही बड़ी बात है ना, आणि खूप मोठी गोष्ट आहे, बहुत प्रार्थना के साथ रहना, आणि खूप प्रार्थनेपूर्वक राहा, आपका पूरा ध्यान हमारे ओर होना, आणि तुमचं संपूर्ण लक्ष जे आहे ते आमच्याकडे असू द्या, क्योंकि प्रभु यीशु मसीह का ये जो उपदेश को अगर हम बहुत अगर ठीक से और गहराई से नहीं जानेगा तो बहुत बड़ा धोखा हो जाएगा। आणि प्रभु येशू ख्रिस्ताचा जो उपदेश आहे तो आपण योग्य प्रकारे जाणला नाही तर मग फसगत होईल, है ना। मतलब जब आपको याद है भजन संहिता 11:3 में लिखा है, एक दिन नेम गिर गया तो धर्मी क्या करेगा। आणि स्तोत्र 11 त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जर पायाच ढासळला तर नीतिमान काय करेल। बराबर है? यदि नींवी ढा दी जाए तो धर्मी क्या कर सकता है। क्या कर सकता, मतलब अगर आप सही प्रकार आपका आरंभ नहीं है तो फिर आगे को क्या होगा। आणि तुमची जर सुरुवातच बरोबर नाहीये तर मग पुढे शेवटी काय होईल। अभी मतलब केरल में मतलब पानी बाढ़ आया, उस समय में बहुत से घर गिर गया, तो मतलब कई दीवार गिर गया, तो उनका बारे में थोड़ा स्टडी किया तो मालूम पड़ गया उसका नेम ठीक नहीं था। आणि केरळमध्ये खूप मोठा पूर आला आणि मग पुष्कळ प्रकारचे जे घर आहे ते खाली पडले, आणि मग ते घर का पडले याची पडताळणी केली, त्यावेळेला समजलं की त्यांचा पाया बरोबर नव्हता। प्रियम हालेलुया, ये तो बात हमारे लिए एक सबक है, परंतु यीशु मसीह ने भी उपदेश देने के बाद में हमने कई बार सोचा था, प्रभु यीशु मसीह ने आखिर में मतलब पहाड़ी उपदेश में भी आखिर में क्या बोला, जो मेरा वचन सुन करके जो ऐसा करेगा वो उस बुद्धिमान मनुष्य की समान है जिसने मतलब अपना घर का नेव चट्टान पर डालकर बनाया। आणि मग हे सगळे जे आपल्या करता आहे हे सर्व काही दृष्टांत आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा डोंगरावरच्या प्रवचन दिल्यानंतर
आपल्याला त्याचा सर्व अनुमान सांगताना प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं होतं की जो कोणी माझे हे उपदेश ऐकून त्याच्या अनुसार आपलं जीवन जगतो तो असा आहे की ज्याने आपलं घर खडकावर बनवलं. अगर वचन सुन करके उस वचन के उपदेश में अगर बना नहीं रहेगा तो प्रतिकूल अवस्था में क्या होगा, नष्ट हो जाएगा. प्रतिकूल आने के समय में मालूम पड़ेगा ये जीवन को किस नेव में बनाया. आणि मग आपण ते वचन ऐकून त्या वचनाला धरून राहिलं नाही तर मग काय होईल की आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला प्रतिकूल अवस्था येईल त्या वेळेला आपण संपूर्ण रीत्या तुटल्या जाऊ. म्हणूनच आपण वचन पकडून किंवा घट्ट धरून राहायचंय. आज बहुत से लोग सही प्रकार की नेव में अपनी जीवन नहीं बना रहा. इसी कारण क्या हो गया, जीवन में थोड़ा कुछ प्रतिकूल आ गया तो वो लोग विश्वास में नहीं मिलते. आणि लोक आपल्या जीवनाचा जो पाया आहे तो पाया व्यवस्थित बनवत नाहीये. म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला प्रतिकूल अवस्था येते त्यावेळेला ते कोलमडून जातात. आज भी प्रभु की उपस्थिति में आया हुआ कितने लोग प्रभु के वचन सुनने के बाद में जीवन को बदलना चाहता है. आणि आजही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलेले किती लोक प्रभूचं वचन ऐकून आपलं जीवन बदलायची इच्छा धरतात. क्योंकि ये वचन अगर हमारे जीवन को अगर नहीं बदलता तो ये सेवकाई में कोई लाभ नहीं. आणि देवाचं हे वचन जर आपल्या जीवनाला बदलत नाही तर मग या सेवेचा काही फायदा नाही. भैया हर एक रोज सुनने वाला वचन के द्वारा हमारे जीवन में बदलाव होना चाहिए. आणि दररोज जे वचन आपण ऐकतो त्याच्याद्वारे आपलं जीवन जे आहे ते बदलायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तो मतलब अभी हम लोग प्रभु यीशु मसीह की उन शिक्षणों में पहला जो उद्धार के बारे में शिक्षण है उसके बारे में आज मैं कुछ बात आपको बताना चाहता हूँ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जे उपदेश आहे त्यापैकी तारणा संबंधाचा जो उपदेश आहे त्याच्या संबंधाने आज आपण पाहणार आहोत. आपको मालूम है प्रभु यीशु मसीह ये दुनिया में हम पापियों का उद्धार करने के लिए आया. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पाप्यांचं तारण करण्याकरता या जगामध्ये आले. तो इस विषय में यीशु मसीह ने दिया हुआ उपदेश आणि या विषयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला उपदेश है ना. आपको मालूम है ये जो उद्धार पाना, नया जन्म पाना, पाप क्षमा पाना ये सब एक ही बात है. आणि तारण प्राप्त करणं, नवा जन्म प्राप्त करणं ह्या सर्व एकच गोष्टी आहेत. तो इसलिए मला अभी हम हमारा पढ़ाई के भाग में हम पढ़ने वाला है यूहन्ना का सुसमाचार 3 अध्याय का 1 से 21 तक का वचन. और वो सारा वचन अभी हम नहीं पढ़ेंगे समय बचाने के लिए. आणि आपलं जे मनन करायचं आहे ते यूहन्ना सुसमाचार त्याचा 3 अध्याय 1 ते 21 वचन. पण वेळ कमी असल्या कारणाने ते सगळी वचन आपण आता सध्या वाचणार नाही. जो उद्धार पाने का अर्थ या नया जन्म पाने का अर्थ या पाप क्षमा पाने का अर्थ यहाँ पर प्रभु ने बहुत अच्छा रीति में बताया. आणि तारण प्राप्त करण्याचा अर्थ, नवा जन्म प्राप्त करण्याचा अर्थ किंवा पापांची क्षमा प्राप्त करण्याचा अर्थ या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सुंदररित्या वर्णन केलेलं आहे. क्योंकि हम हर एक को नया जन्म पाना है. कारण आपल्या प्रत्येकाला नवा जन्म प्राप्त करायचा आहे. अभी हम लोग उसका 6 और 7 वचन पढ़ेगा. पहला हमारे यूहन्ना का सुसमाचार 3 अध्याय का 6-7 वचन. योहान त्याचा 3 अध्याय 6 आणि 7 वचन. क्योंकि जो शरीर से जन्मा है वह शरीर है और जो आत्मा से जन्मा है वह आत्मा है. अचंबा न कर कि मैंने तुझसे कहा तुझे नए सिरे से जन्म लेना अवश्य है. ठीक है. हमारा प्रभु यीशु मसीह स्वर्ग में से आया हुआ उपदेष्टा करके निकोदेमुस ने अंगीकार किया हुआ प्रभु यीशु मसीह यहाँ पर स्पष्ट कहता है जो शरीर से जन्मा वो शरीर है, जो आत्मा से जन्मा वो आत्मा में. इसलिए मैं तुझे कहता हूँ नया सिरे से जन्म लेना अवश्य है, अत्यावश्यक. आणि निकोदेम जो होता तो यहूद्यांचा सरदार होता आणि त्याने या गोष्टीचा स्वीकार केलेला होता की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो स्वर्गातून आलेला एक संदेष्टा आहे किंवा परमेश्वराचा एक व्यक्ती आहे. आणि मग त्या वेळेला परमेश्वराने सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने निकोदेमाला सांगितलं की जो शरीरापासून जन्मलेला आहे तो शरीर आहे आणि जो आत्म्यापासून जन्मलेला आहे तो आत्मा आहे. म्हणूनच तुला नवीन जन्म घेणं गरजेचं आहे. मुझे मालूम है कि इधर बैठ करके अभी सुनने वाला अधिकतर लोग नया जन्म पाए हुए लोग हैं. आणि मला माहिती आहे की या ठिकाणी बसलेल्यापैकी खूप सारे लोक म्हणजे जास्त करून लोक जे आहेत नवा जन्म प्राप्त झालेले लोक ये आहेत. नया जन्म पाना क्यों आवश्यक है? आणि नवा जन्म प्राप्त करणं का गरजेचं आहे? क्योंकि हमारा बुलाहट स्वर्ग के लिए है. कारण आपलं जे पाचरण आहे ते स्वर्गाचं आहे. अगर हमें स्वर्ग में जाना है तो हमें नया जन्म पाना अनिवार्य है. आणि आपल्याला जर स्वर्गामध्ये जायचं आहे तर आपल्याला नवा जन्म प्राप्त करणं गरजेचं आहे. और इतना ही नहीं एवढंच नाही कि स्वर्ग में प्रभु ने नया जन्म पाए हुए लोगों को बहुत कुछ तैयार करके रखा है. आणि स्वर्गामध्ये नवा जन्म प्राप्त
प्राप्त झालेल्या लोकांकरता प्रभूने खूप काही तयार करून ठेवलेलं आहे. जब तक हमारा नया जन्म नहीं होगा, आणि जोपर्यंत आपला नवा जन्म होत नाही, तो हम एक स्वर्गीय दौड़ में आरंभ ही नहीं कर सकता. आणि एक स्वर्गीय धावेची आपण सुरुवातच नाही करू शकत. आप लोग बहुत प्रार्थना के साथ सुनना, खूप प्रार्थनापूर्वक ऐका. क्योंकि जब इस विषय में आपको मालूम है, जब पत्रोस जब कहने के टाइम पर यही विषय में पहला पत्रोस पहला अध्याय का 3 से 5 तक का वचनों में हमें नया जन्म क्यों दिया है उसका एक खास कारण वहां पर बताया पत्रोस ने. पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 3 ते 5 वचनामध्ये परमेश्वराने आपल्याला नवा जन्म का दिला याच्या संबंधाने खूप चांगल्या प्रकारे वर्णन करतो. हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो, जिसने यीशु मसीह के मरे हुए में से जी उठने के द्वारा अपनी बड़ी दया से हमें जीवित आशा के लिए नया जन्म दिया. हमें नया जन्म दिया. यहाँ पर जो नया जन्म दिया है, जीवित आशा के लिए नया जन्म दिया. आणि या ठिकाणी आपल्याला नवा जन्म दिलाय. तो का दिलाय, काय लिहिलेला आहे, तर जिवंत आशे करता आपल्याला नवा जन्म दिलेला आहे. इसका मतलब नया जन्म पाए हुए लोगों को क्या है, एक जीवित आशा है. आणि याचा अर्थ काय आहे की ज्याचा नवा जन्म झालेला आहे त्याला एक जिवंत आशा आहे. और वो आशा उसके साथ आगे बढ़िए. अर्थात एक अविनाशी अविनाशी और निर्मल निर्मल और अजर मिरास के लिए, अजर मिरास के लिए जो तुम्हारे लिए स्वर्ग में रखी है, तुम्हारे लिए स्वर्ग में रखी है, जिनकी रक्षा परमेश्वर की सामर्थ से हाँ। विश्वास के द्वारा उस उद्धार के लिए है, हाँ। जो आने वाले समय में प्रकट होने वाली है, की जाती है. देखिए बहुत सुंदर एक मतलब बहुत गहरा एक शब्द है वो. मतलब परमेश्वर ने उधार पाए हुए लोगों के लिए या नया जन्म पाए हुए लोगों के लिए और उधार पाने के लिए जो पाने वाले लोगों के लिए स्वर्ग में लगा हुआ अनोखी बातें. आणि मग ज्यांचं तारण झालेलं आहे आणि ज्यांचं तारण होणार आहे अशा लोकांकरता स्वर्गामध्ये अद्भुत अशा गोष्टी परमेश्वराने तयार केलेल्या आहेत. हमारा उधार भी हुआ. वो कैसा उधार हुआ, आणि आपलं तारण सुद्धा झालं. ते कसं झालं, रोमियो उसका 8 अध्याय का 24 वचन कहता है. रोमियो 8 का 24. रोम त्याचा 8 अध्याय त्याचं 24 इस वचन. आशा के द्वारा हमारा उद्धार हुआ है. देखा, इस आशा के द्वारा हमारा उधार हुआ है. आणि या आशेच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे. मैं आपको बताना चाहता हूँ प्रियो, मतलब प्रभु में आने के बाद में हमको जो मिला हुआ आशा एक बड़ा जीवित आशा है. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर आपल्याला मिळालेली जी आशा आहे ती एकदम जिवंत अशी आशा आहे. ये आशा भंग नहीं होगा. आणि आपली आशा नष्ट होणार नाही. हाँ, ये आशा किसी प्रकार भी आशा का नाश नहीं है, मृत्यू नहीं होगा. आणि कुठल्याही प्रकारे या आशेचा नाश होणार नाही, क्योंकि जीवित आशा है. कारण आपल्याला मिळालेली आशा जिवंत आशा आहे. और जो नया जन्म पाए हुए लोगों के साथ वो आशा रहता है. आणि ज्यांचा नवा जन्म झालेला आहे त्यांच्या सोबत ही आशा राहते. हमारा कोलोसियों पहला अध्याय का 27 वचन आपको याद होगा. आणि कलसीकाराचं पत्र पहिला अध्याय 27 वचन तुम्हाला ठाऊक असेल. ये एक वेद रूप में भक्तों के अंदर रहता है और वो आशा यीशु मसीह है. आणि ती एक रहस्य म्हणून भक्तामध्ये राहते आणि ती आशा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुनिया के लोगों को नहीं दिखता, आणि जगाच्या लोकांना ती दिसत नाही, लेकिन ये आशा एक व्यक्ति होकर के हमारे अंदर रहता है, वो प्रभु यीशु मसीह है. आणि ही आशा एक व्यक्ती होऊन आपल्यामध्ये राहते आणि ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. लेकिन दुनिया को दिखता नहीं, आणि जगाला ती दिसत नाही, दुनिया को मालूम नहीं. आणि जगाला ती ठाऊक नाही. बहुत ही अद्भुत बात है. खूप अद्भुत गोष्ट आहे. मैं इसलिए आपको बताना चाहता हूँ, ये जो नया जन्म का गौरव ठीक से जानना चाहिए. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो नवीन जन्माचा जो गौरव आहे तो चांगल्या प्रकारे आपण जाणायला पाहिजे. आज बहुत लोग एक मसीह जीवन बिताने के लिए बहुत प्रयास कर रहा है. आज पुष्कळ लोक ख्रिस्ती जीवन जगण्याकरता प्रयत्न करत आहेत. नहीं होता नाही होत. प्रियो, ये कोई हमारे परिश्रम से होने वाला बात है ही नहीं. आपल्या परिश्रमाने होणारी ही गोष्ट नाहीये. ये नया जन्म मतलब होना, अभी आपको मालूम है, एक बिल्ली को 2 पाँव में चलना अभ्यास करेगा तो कुछ देर चलेगा, लेकिन हमेशा तो नहीं चलेगा. आणि एक मांजर आहे, तिला जर 2 पायावर चालायचंय तर तिने थोडं प्रशिक्षण घेतलं तर ती फक्त थोडा वेळ चालू शकते, नेहमी करता नाही चालू शकत. पर वो बिल्ली के जगह पर वो एक मनुष्य बनकर जन्म होता तो उसको चलने के लिए कोई दिक्कत नहीं. आणि ती मांजर एक मनुष्य होऊन जन्माला आली असती तर तिला 2 पायावर चालायला काही हरकत नव्हती. तो मतलब अभी हमारे जीवन के लिए एक सच्चा मसीह होकर के जन्म होना, ये मतलब मनुष्य की ओर से नहीं, प्रभु की ओर से. आणि आपण आपल्या जीवनामध्ये एक ख्रिस्ती होऊन जन्माला येणं
ये मनुष्य की ओर से नहीं, प्रभु की ओर से ये जन्म आणि हे मनुष्याकडून नाहीये, तर हा प्रभूकडून जन्म आहे. है. ये जन्म प्रभु की ओर से पाने के बाद में ही हम एक सच्चा मसीह जीवन बिता पाए. आणि हा जन्म प्राप्त झाल्यानंतरच आपण एक खरा ख्रिस्ती होऊन जीवन जगू शकू. अभी नया जन्म पाया हुआ लोगों के लिए आनंदता के लिए बहुत बात प्रभु ने तैयार करके रखा है. नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांकरता सार्वकालिक जीवनामध्ये खूप काही गोष्टी प्रभूने तयार करून ठेवलेल्या और आहेत. यीशु मसीह क्लियर कहता है कि तुम्हें नया जन्म पाना आवश्यक है. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट सांगतो की तुला नवा जन्म प्राप्त करणं गरजेचं आहे. अभी यहाँ पर बैठा हुआ मला सभी लोग, कोई हाथ नहीं खड़ा करना है, सभी लोग थोड़ा परख कर देखो मेरे नया जन्म हुआ है कि नहीं. आणि या ठिकाणी बसलेल्यापैकी प्रत्येकाने आपल्या स्वतःला पारखून पहा की माझा नवा जन्म झालेला आहे का. कई लोगों को नया जन्म सुनते ही उनका चेहरा बदल जाता है. आणि काही लोकांना नवा जन्म ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा बदलतो. नया जन्म, हमने भी पानी में डुबकी लिया है, आपको नहीं मालूम क्या? काय नवा जन्म, आम्ही पण पाण्यात डुबलोय, तुम्हाला माहिती नाही का. क्या हमेशा हमेशा ये नया जन्म नया जन्म. मेरा प्रियो, नया जन्म या उदार ही आपने नहीं समझा तो बाकी पूरा नेव ही टूट गया. आणि प्रियानो, तारण काय हेच जर तुम्हाला समजलं नाही, नवा जन्म काय हेच जर समजलं नहीं, तर मग तुमचा पूर्ण पाया जो आहे तो ढासाळला जाईल. अभी देखिए, अभी एक विश्वासी मंडली से आया हुआ एक भाई पिछला हफ्ता में मालूम मनमाड़ से आया, उधर की मंडली का है, बपतिस्मा लिया है. मैं उसको पूछा तुम्हारा नया जन्म हुआ? उसको मालूम नहीं नया जन्म क्या है. आणि एक विश्वासू भाऊ आहे की जो मनमाडच्या मंडळीमधून मागच्या रविवारी आला होता, त्याने बाप्तिस्मा पण घेतलाय. मी त्याला विचारलं तुझा नवा जन्म झालेला आहे का, तर त्याला नवा जन्म काय हे माहिती नाही है. और मैं उनको पूछा पिछले हफ्ता में आराधना में गया क्या. आणि मी त्यांना विचारलं मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही आराधनेला गेले होते का. ध्यान से सुनना प्रिय, आणि थोडं लक्ष देऊन ऐका. देखो एक विश्वासी मंडली से आया, मैं विश्वासी बोलने से एकदम विश्वास नहीं करना प्रिय. आणि मी विश्वासू मंडळीमधून आलोय म्हटल्यानंतर एकदम त्याच्यावर विश्वास करू नका. है हमें हमारे पास देखो, अभी सोने के बारे में मैं तो बड़ा अनजान है. सोन्या संबंधाने मला तर काही जास्त ठाऊक नाहीये. कोई भी ये सोना बोलेगा तो ऐसा चमकीले देख करके मैं शायद वो मान लेता है. आणि कोणी जर मला पितळाची चमकणारी एखादी वस्तू दाखवली आणि सांगितलं हे सोने, तर मी म्हणाल हा ठीक आहे. लेकिन मुझे सोने की जरूरत नहीं, मैं बोल रहा हूँ. मला त्याची गरज नाहीये, पण मी फक्त सांगण्यासाठी सांगतोय. तो मुझे सोना बोल के कोई धोखा दे सकता है. आणि हे सोनं आहे असं समजून मला कोणी फसवू शकतं. लेकिन सोनार के पास ले जाएगा तो, आणि त्याला जर सोनाराकडे घेऊन गेलो तर वो क्या करता है, उधर एक पत्थर रहता है, पत्थर में रह कर उसका मुंह पर फेंकता है. तो मुझे बुद्ध रहने के लिए आएगा. तो काय करतो, ते सोनं घेतो, एका दगडावर घासतो आणि त्याला समजतं की ते सोनं नाही, तर त्याच्या तोंडावर फेकून देतो आणि तो म्हणतो मला मूर्ख समजतो का. इसके बाद चमक देख करके मैं तो विश्वास करता है, परंतु ओरिजिनल जिसका जानकारी है वो व्यक्ति कभी ये बात को नहीं मानेगा. आणि चमक पाहून तर मी मानून गेल ते सोनं, पण ज्याला खरोखर सोन्याची पारख आहे तो ते मान्य करणार नाही. जो भी चमकता है सब सोना नहीं, जो भी गोरा है वो सब दूध नहीं, परखना चाहिए. आणि जे चमकतं ते सोनं नाहीये आणि जे गोरं आहे ते दूध नाही, हे आपण ओळखायला पाहिजे. बहुत मैं मेरा उस भाई उसको तो मेरा अपनी मंडली से कोई मेरा लड़की ढूंढने के लिए आया था. तो भाऊ जो आहे ते आपल्या मंडळीमध्ये एखादी मुलगी पाहायला आला होता. मैं बोला कोई ढूंढ करके चुनने से पहले मैं इसका परख कर लेता हूँ. आणि त्याने शोधून एखादी पसंत करण्याच्या अगोदर मी विचार केला की याला जर आपण पारखू. मैं उनको पूछा कि आपने लास्ट संडे में कहाँ पर आराधना किया. मी त्यांना विचारलं मागच्या रविवारी कुठे आराधना केली. बोला मनमाड में. ते बोलले मनमाडला. तो क्या मेरा क्या वचन सुना. आणि काय वचन ऐकलं. वो तो कुछ नहीं उधर आ गया. पर मैं तो देरी से गया तो मेरे को मालूम नहीं पड़ा. आणि तेव्हा मी थोडा उशिरा गेलो होतो, त्याच्यामुळे माझ्या आता ते लक्षात नाहीये. मैं बोला कि लास्ट में आपने कौन सा मीटिंग अटेंड किया. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही कुठली मीटिंग अटेंड केली. अभी उसको मालूम हो गया, फिर वो मीटिंग के बारे में पूछेगा, इसलिए बोला अभी मैं काफी दिन से नहीं जा पाए. आणि मग त्याच्यानंतर ते बोलले खूप दिवस झाले मी नाही जाऊ शकलो. देखो अच्छा, फिर मैंने उनको पूछा कि बाइबल में कितना किताब है. आणि मी त्यांना विचारलं बायबल मध्ये किती पुस्तक आहे. वहां पर कहाँ शुरू किया. आणि मग त्यांनी कुठं सुरुवात केली. मार्क है, लूक है, मतलब कितना है उसको मालूम नहीं. आणि किती आहे त्यांना माहिती नाही. तर ते मार्कचं पुस्तक आहे, लूकचं पुस्तक आहे, असं ते, पण टोटल किती ते माहिती नाही. देखो गवाह बैठा हुआ इधर.
आणि हे सगळं आमचं जे बोलणं आहे चाललं होतं त्याचे साक्षीदार इथं बसलेले. देखो हम प्रभु की उपस्थिति में सुन रहे हैं आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण ऐकत पर आहोत. उसको बाइबल में कितना किताब ये भी नहीं मालूम. आणि बायबल मध्ये किती पुस्तके हे सुद्धा माहिती ए, नाही. कितना साल हो गया उधर मतलब डुबकी लेकर के 8 साल. आणि पाण्यामध्ये डुबून किती वर्ष झाले? 8 वर्ष. अब देखो प्रियो कैसे अवस्था है. आणि बघा कशी अवस्था आहे. मानो उनको या प्रभु का वचन का बुक है या संगति का महत्व है, बाइबल की वचन नहीं जानता परंतु बोलता है विश्वासी. आणि त्यांना सहभागिते संबंधाने तहानभूक नाहीये, वचना संबंधाने तहानभूक नाहीये, पण ते काय म्हणताय की आम्ही विश्वासू आहे. इतना बड़ा धोखा है. आणि केवढी मोठी फसगत आहे. मैं आपको बताना चाहता हूँ, एक व्यक्ति को सच्चा नया जन्म हुआ है तो सबसे पहली बात है उस व्यक्ति में वचन का भूख प्यास रहेगा. आणि एका व्यक्तीचा नवा जन्म झालेला आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याला वचना संबंधाने तहानभूक राहील. प्रियो, वचन के द्वारा नया जन्म आया व्यक्ति को वचन का भूख प्यास अगर नहीं है, मैं आपको बोलता हूँ वो व्यक्ति का उद्धार नहीं हुआ. आणि ज्याचा नवा जन्म झाला आणि जर अशा एक व्यक्ती आहे की ज्याला वचनाची तहानभूक नाहीये, मी तुम्हाला सांगतो त्याचं तारण नाही झालं, उसका नया जन्म नहीं हुआ, त्याचा नवा जन्म नाही झाला प्रभु की आत्मा उसको नहीं मिला. आणि देवाचा आत्मा त्याला नाही मिळाला. यो हम हर एक लोग इधर बैठा हुआ सभी लोग अपने आप को पूछो, मैं इस विषय को मतलब कितनी बार प्रचार किया, मुझको भी गिनती मालूम नहीं. आणि या विषया संबंधाने मी किती वेळा प्रचार केला मलाही ठाऊक नाही. क्यों? का? क्योंकि अगर जिसका उद्धार नहीं हुआ, जिसका नया जन्म नहीं हुआ, प्रियो, वो यीशु मसीह के स्वभाव में बदल नहीं सकता. आणि ज्याचा नवा जन्म नाही झाला तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये बदलू शकत नाही. अच्छा, ये नया जन्म पाए हुए लोगों को एक बात मैं पूछूं. आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांना एक गोष्ट विचारू. इधर ही बैठा हुआ अधिकतर लोग नया जन्म पाया है. आणि या ठिकाणी बसलेल्यापैकी जास्त करून लोक नवा जन्म प्राप्त झालेले आहेत. आपको प्रभु ने नया जन्म क्यों दिया? आणि प्रभूने तुम्हाला नवा जन्म का दिला? कितने लोग बोलेंगे? आणि किती लोक सांगतील? आपको प्रभु नया जन्म देने के पीछे उद्देश्य क्या है? आणि तुम्हाला नवा जन्म देण्याच्या पाठीमाग प्रभूचा उद्देश काय आहे? मैं आपको सवाल जवाब के लिए अभी टाइम नहीं दूंगा क्योंकि मुझे मालूम है फिर बोलते रहेगा तो टाइम जाएगा. आणि प्रश्न उत्तरा करता आता वेळ नाही, कारण असं जर चाललं तर वेळ जाईल. लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, पिता परमेश्वर को बहुत से पुत्र चाहिए. आणि पिता परमेश्वराला पुष्कळशे पुत्र पाहिजे. जो नया जन्म पाया है आणि ज्याचा नवा जन्म झालेला वो आहे हर एक व्यक्तियों का बिल्कुल लक्ष्य रहना चाहिए, मुझे मसीह के जैसा बनना है. आणि त्या प्रत्येकाचा एकमात्र उद्देश असला पाहिजे की मला ख्रिस्ताच्या प्रमाणे व्हायचं आहे. कैसे बनना? कसं बनायचं? प्रभु यीशु मसीह के जैसा बनना है. प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे बनायचंय. हमको आशा मिला. आपल्याला आशा मिळाली. वो आशा क्या है? आणि ती आशा काय आहे? वो आशा क्या है? ती आशा काय आहे? जीवन आशा है. जिवंत आशा आहे. और वो आशा क्या है? आणि ती आशा काय आहे? पहला यूहन्ना उसका 3 अध्याय का 2-3 वचन. पहिलं योहान 3 अध्याय 2-3 वचन. हे प्रियो, अब हम परमेश्वर की संतान है और अभी तक यह प्रकट नहीं हुआ कि हम क्या कुछ होंगे, न जानते हैं कि जब वह प्रकट होगा तो हम उसके समान होंगे, क्योंकि उसको वैसा ही देखेंगे जैसा वो है. और जो कोई उस पर यह आशा रखता है, जो कोई प्रभु यीशु मसीह की आगमन में उसकी जैसा बनने की आशा रखता है या प्रभु की बुलाहट जान करके मैं प्रभु का बेटा हूँ ये समझ करके जीवन बिताता है, उनके लिए ये सत्य चेतावनी है. जो कोई आशा रखता है वह अपने आप को वैसा ही पवित्र करता है जैसा वो पवित्र है. यो ये बात है, जैसा वो पवित्र है वैसे अपने आप को पवित्र करते रहेगा. आणि जो ज्याचा कोणाचा नवा जन्म झालेला आहे आणि ज्याला माहिती आहे की मी परमेश्वराचा पुत्र आहे आणि जो कोणी ही आशा ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये मी त्याच्यासोबत उचलल्या जाईल आणि मला त्याच्या प्रतिमेचं व्हायचं आहे, ज्याला कोणाला ही आशा आहे तो काय करतो? जसा तो पवित्र आहे तसा तो स्वतःला पवित्र ठेवतो. प्रियो, प्रभु यीशु मसीह के आगमन में जैसा मसीह है ऐसे बन जाएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याप्रमाणे आपण होऊन जाऊ. ये आशा प्रभु की ओर से हमें मिला है. आणि आशा आपल्याला प्रभूकडून मिळालेली आहे. वो व्यक्ति का चिन्ह या निशाना क्या है या लक्षण क्या है? आणि अशा एका व्यक्तीचं लक्षण काय आहे? वो जैसे पवित्र है अपने आप को पवित्र करते रहेगा. आणि ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे त्याप्रमाणे तो आपल्या स्वतःला पवित्र करत राहील. क्यों? का? ये प्रभु की इच्छा है. आणि ही प्रभूची इच्छा आहे. जब पहला पत्रोस उसका पहला अध्याय का 14 से 14, 15, 16 वचन पढ़. आणि पहिले पेत्र पहिला अध्याय 14 ते 16 वचन वाचा. आज्ञाकारी बालकों के समान अपनी अज्ञानता के समय की पुरानी अभिलाषाओं के सदृश न बनो. हाँ, देखिए, प्रभु में आने के बाद में पुराना अभिलाषा, पुराना जीवन,
पुराना चाल चलन के अनुसार नहीं चलना। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर जुन्या चालीरीतीप्रमाणे किंवा जुन्या सवयीप्रमाणे चालू नका। प्रियो, प्रभु में आया वो व्यक्ति एक नया सृष्टि है। आणि प्रियानो, प्रभु मध्ये आलेला व्यक्ति एक नवीन उत्पत्ति आहे। वचन कहता है जो कोई मसीह यीशु में वो नया सृष्टि है, पुराना बात कुछ रह गया ऐसा नहीं लिखा। वचन बोला है पुराना बातें बीत गया, खत्म हो गया। आणि प्रियानो, वचन असं सांगतं की जो कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तो नवीन उत्पत्ति आहे आणि जुन्या त्या गोष्टी होऊन गेल्या। ये दूसरे कोरिन्थी 5:17 में लिखा। आपको बाइबल मतलब वचन मालूम है इसलिए मैं रेफरेंस नहीं बोला। आणि दुसरे करंथीकराचं पत्र 5:17 वचनामध्ये लिहिले, सब कुछ नया बन गया आणि सर्व काही नवीन झालं। देखिए, सब कुछ नया बना आणि सर्व काही नवीन झालं। अभी जो व्यक्ति प्रभु में आ गया उसका काम क्या है? पुराना अभिलाषाओं में नहीं चलना। आणि जो कोणी प्रभू मध्ये आला त्याचं काम काय आहे की जुन्या अभिलाषामध्ये नाही चालायचं। क्योंकि आप स्वर्गीय परमेश्वर का परिवार का अंग सदस्य बना। कारण स्वर्गीय परमेश्वराच्या घराण्याचे तुम्ही एक त्याचे वारसदार झाले। इसलिए क्या करना? आणि म्हणून काय करायचंय? जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है, वैसे ही तुम भी अपने सारे चाल चलन में पवित्र बनो। सारे चाल चलन में पवित्र बनो, क्योंकि लिखा है पवित्र बनो क्योंकि मैं पवित्र हूँ। देखा, लिखा है पवित्र बनो क्योंकि मैं पवित्र हूँ। कारण लिहिलेलं आहे पवित्र व्हा कारण मी पवित्र आहे। आपको मालूम है चेलों को सिखाया हुआ प्रार्थना आणि शिष्यांना शिकवलेली प्रार्थना है मत्ती 6:9 में, मत्ते 6 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये, हे हमारे स्वर्गीय पिता, हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तेरा नाम पवित्र माना जाए। पवित्र माना जाए। कौन प्रार्थना करना? आणि तुझं नाव पवित्र मानले जावं। प्रार्थना कुणी करायची आहे? जो नया जन्म पाए, ज्याचा नवा जन्म झाला, जिसका उद्धार हुआ, ज्याचं तारण झालं, जो मसीह के चेला बना, आणि जो ख्रिस्ताचा शिष्य झाला, जिसमें प्रभु की आत्मा है, वही तो अब्बा पिता कह सकता है। आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे तोच पित्याला अब्बा पिता म्हणून म्हणू शकतो। और वो क्या बोलता? आणि तो काय म्हणतो? तेरा नाम पवित्र माना जाए। तुझं नाव पवित्र मानलं जावं। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? पिता, पिता, तेरा नाम को निंदा होने वाला कोई काम मैं नहीं करता। आणि तुझ्या नावाची निंदा होईल असं कुठलं काम मी करत नाही। कोई भी ऐसा प्रार्थना करता है क्या? आणि कुणी अशी प्रार्थना करतो का? ए अब्बा पिता करके पुकारता है क्या? आणि अब्बा पिता म्हणून हाक मारतो का? मेरी जीवन से तेरी नाम पवित्र माना जाए करके कभी कहा है क्या? आणि माझ्या जीवनाच्या द्वारे तुझं नाव पवित्र मानलं जावं असं कोणी म्हणतं का? प्रार्थना करतं का? आज कितनी मसीह लोगों के द्वारा प्रभु के नाम का निंदा होता है। आज कितीतरी ख्रिस्ती लोकांच्या द्वारे प्रभूच्या पवित्र नावाची निंदा होते। हम मसीह है करके कहते हुए उनकी जीवन के द्वारा प्रभु यीशु का नाम निंदा हो रहा है। आणि आपण ख्रिस्ती आहे असं म्हटलं जातं आणि आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभूच्या पवित्र नावाची निंदा होते। आपको मालूम है रोमियो 2:24 में लिखा है कि तुम्हारे कारण मेरे नाम की निंदा हो रहा है। आणि रोमकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये म्हटलंय की तुझ्या नावामुळे माझ्या नावाची निंदा होत आहे। प्रियो, मेरी और आपकी कोई भी काम के कारण प्रभु ने ऐसे कहना पड़ा तो ये कितना दुखदायक बात तुमच्या आणि माझ्या कुठल्या कामामुळे प्रभूला जर असं बोलावं लागतं तर किती लाज वाटण्याची गोष्ट आहे। हमें परखना है। आपण पारखायचंय जो व्यक्ति का जीवन में नया जन्म हुआ है, आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नवा जन्म झालेला आहे, सचमुच में प्रभु की आत्मा पाया हुआ लोग है तो, आणि खरोखर देवाचा आत्मा प्राप्त झालेले लोक आहेत। प्रियो, हमारा जीवन और लोगों के लिए एक ज्योति बनकर रहना आणि चाहिए। आपलं जीवन इतर लोकांकरता एक प्रकाश होऊन राहिला पाहिजे। है ना? हमने उद्धार पाने के बाद में यदि हमारे जीवन नहीं बदला, प्रियो, मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, वो व्यक्ति धोखा में है। आणि आपण नवा जन्म प्राप्त झाल्यानंतर जर आपलं जीवन बदललं नाहीये तर मग तो व्यक्ती कुठेतरी फसलेला आहे। क्योंकि प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु करके अंगीकार किया हुआ व्यक्ति हमेशा प्रभु का नाम को अपने दिल में पवित्र करना है। पहला पत्रोस 3 अध्याय उसकी 15 वचन में लिखा है। पहिले पेत्र 3 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू जाणून आपापल्या हृदयामध्ये तुम्ही पवित्र करा। प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभु में आने के बाद प्रभू मध्ये आल्यानंतर उस सच्चा ज्योति में हम चलना चाहिए। आणि त्या खऱ्या प्रकाशामध्ये आपण चालायला पाहिजे। है ना? जब आपको याद है जब प्रभु यीशु मसीह मत्ती की सुसमाचार 6वां अध्याय उसका 22 वचन में कहा, मत्ते 6 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये, शरीर का दिया आँख है, हाँ। इसलिए यदि तेरी आँख निर्मल हो हाँ। तो तेरा सारा शरीर भी उजियाला होगा। देखिए, शरीर की
मतलब दिया आंख है आणि शरीराचा प्रकाश जो आहे तो त्याचा डोळा आहे. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु का वचन कहता है कि इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? हमारा अंग यीशु मसीह जैसा देखता है ऐसा देखना चाहिए. आणि आपल्या डोळ्याने कसं पाहायला पाहिजे? जसं प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या डोळ्याने पाहतो तसं आपल्या डोळ्याने पाहायला पाहिजे. प्रियो, अगर हम अपने अंग अपना पुराने जीवन के जैसा इस्तेमाल करेगा तो वो भयंकर दोषी देगा. आणि आपण आपले डोळे जुन्या जीवनाप्रमाणे उपयोगात आणले तर ते मोठे भयंकर फसगतीचं कारण होईल. वो उसका मत्ती 5:28 वचन पढ़ना. मत्ते 5:28 वचन वाचा. परंतु मैं तुमसे कहता हूँ हाँ। कि जो कोई किसी स्त्री पर कुदृष्टि डाले हाँ। वह अपने मन में उससे व्यभिचार कर चुका. देखिए, अभी यहाँ पर उसका गौरव प्रभु ने बताया आणि याचं जे गांभीर्य किंवा जे महत्व आहे ते प्रभूने सांगितलं. है ना. अगर आप एक अच्छा कुंवारी लड़की को देखा और उस पर कुदृष्टि किया, दृष्टियों से होने वाला पाप है और आपको मालूम है ये पाप आपको नरक में पहुंचाएगा. आणि एखाद्या कुमारीकडे तुम्ही वाईट नजरेने जर बघितलं तर हे खूप मोठं पाप आहे आणि या पापामुळे तुम्ही नरकात जाल. एक नया जन्म पाया हुआ व्यक्ति ये बात को समझेगा. आणि नवा जन्म प्राप्त झालेला व्यक्ती या गोष्टीला समजेल. ये आपको समझ में आ रहा है? हे तुमच्या लक्षात येत आहे का? हमारे जीवन में हमारा ये शरीर का दिया आंख है. आपल्या या शरीराचा उजेड आपले डोळे आहे. इसी प्रकार हमारा फितरी मनुष्य का अंग क्या है? आणि त्याचप्रमाणे आंतरिक मनुष्याचा अवयव काय आहे? हमारा आत्मिक मनुष्य का अंग क्या है? आणि आपला आत्मिक मनुष्य आहे त्याचा अवयव काय आहे? मैं आपको पूछ कर टाइम नहीं जाएगा. मतलब हमारा आत्मिक मनुष्य का अंग है हमारा मन की गवाही, हमारा मनसाक्षी, विवेक, हमारा विवेक. आणि आपल्या आत्मिक मनुष्याचा आपला जो उजेड आहे तो आहे आपला विवेक. प्रेज़ द लॉर्ड. जैसा हमारा शरीर को ये दो आंख है, आणि ज्याप्रमाणे आपल्या शरीराला दोन डोळे आहे. अब मालूम है ये आंख अगर आंख जल्दी खराब हो सकता है. आणि डोळे खराब होऊ शकतात. कब? केव्हा? और उसका सफाई नहीं हुआ तो. आणि त्याला चांगलं व्यवस्थित ठेवलं नाही तर. आपको मालूम है ये शटर कितना बार अप डाउन करता है? आणि डोळ्याच्या पापण्या किती वेळा खालीवर होता माहिती का? आपको आपको आप गिनती क्या क्या भाई? आणि तुम्ही ते मोजू शकता का? ये अप डाउन क्यों करता? आणि हे खालीवर का होतात? साफ करता है. आणि ते डोळे साफ करतात. मेडिकल के लोग इधर बहुत बैठा ना, आणि मेडिकलचे लोक खूप बसले ना, उनके सामने बोलने के लिए हमको शर्म आता है. आणि त्यांच्या समोर बोलायला आम्हाला लाज वाटते. मतलब ये शटर अप डाउन इसलिए करता है आंख शुद्ध रहे. आणि आपल्या डोळ्याच्या पापण्या खालीवर या करता होता की जेणेकरून आपले डोळे जे आहेत स्वच्छ राहतील. अगर आप आंख खुला ही रहेगा तो फिर वो आंख खराब जल्दी हो जाएगा. आणि तुमचे डोळे उघडेच राहतील तर मग तुमचे डोळे लवकर खराब होतील. आपको मालूम है एक आईना अगर आपने साफ नहीं किया तो कुछ दिन के बाद में आपको आईना में दिखता नहीं. आणि आरसा जर तुम्ही साफच नाही केलं तर काही दिवसानंतर त्या आरशामध्ये तुम्ही पाहू नाही शकणार. और तो डेली साफ करेगा तो आणि दररोज साफ केला तर अच्छा दिखाई देगा. चांगलं दिसेल. उसी प्रकार त्याचप्रमाणे अभी अपने अंग इस प्रकार अगर हमारा सफाई नहीं होता तो हमको दिखता नहीं ठीक से. आणि आपल्या डोळ्यांची साफसफाई जर व्यवस्थित झाली नाही तर मग आपल्याला दिसणार नाही. इसी प्रकार त्याचप्रमाणे हमारा एक आत्मिक अंग है हमारा विवेक. आणि आपला एक आत्मिक डोळे आहे ते म्हणजे आपली मनसाक्षी किंवा मनाची साक्ष किंवा त्याला मराठीमध्ये विवेक असं म्हणतात. मनसाक्षी वो बहुत मेरे को पसंद है. तो ये जो मनसाक्षी जो है वो है हमारा आत्मिक मनुष्य का अंग. आणि मनाची जी साक्ष आहे तिला म्हटलं जातं आत्मिक जीवनाचे डोळे. अरे इसी वचन सुनने के टाइम पर आपका मन गवाही देता है. आणि या ठिकाणी वचन ऐकत असताना तुमचं मन तुम्हाला साक्ष देतं. हम कितना तक नकली बातों में हैं. आणि किती आपण दिखावी गोष्टीमध्ये दाखवणाऱ्या गोष्टीमध्ये आहे. ये वचन आने के टाइम पर बहुत लोगों को पसंद क्यों नहीं होता? आणि हे वचन आल्यानंतर खूप लोकांना का आवडत नाही? क्योंकि ये वचन उनकी असली अवस्था दिखाता है. कारण हे वचन त्यांची खरी अवस्था दाखवते. प्रियो, मैं आपको बताना चाहता हूँ प्रियानो, मी तुम्हाला सांगू इच्छितो आज हमारा आत्मिक अंग की अवस्था क्या है. आज आपल्या आत्मिक डोळ्यांची अवस्था काय आहे. प्रेरित पौलुस का एक गवाही मैं आपको बताता हूँ. प्रेषित पौलाची एक साक्ष तुम्हाला सांगतो. प्रेरितों का काम 24 अध्याय का 16 वचन. प्रेषित त्याचा 24 अध्याय त्याचं 16 वचन. इससे मैं आप भी यत्न करता हूँ हाँ। कि परमेश्वर की हाँ। और मनुष्य की और मेरा विवेक सदा निर्दोष रहे. हाँ, करेक्ट वचन है. मतलब वो विवेक आया, लेकिन मैं आपको बोलता हूँ मनसाक्षी. हाँ, मतलब परमेश्वर की और मनुष्य की और मेरा मनसाक्षी शुद्ध है. आणि
परमेश्वरा संबंधाने आणि मनुष्य संबंधाने माझे मनाचे विचार शुद्ध आहे किंवा पवित्र आहे. कितने लोग बोलेंगे? आणि असं किती लोक म्हणतील? मैं पूछने के टाइम में हाथ नहीं खड़ा करना. आणि मी विचारल्यानंतर तुम्ही हात वर नका करू, नहीं तो मुझे रोना पड़ेगा. नाही तर मला रडावं लागेल. प्रेज द लॉर्ड. बहुत प्रियोम हालेलुया. आज मतलब परमेश्वर का दृष्टि में हमें याद है क्या? आणि देवाच्या दृष्टीने आपल्याला धैर्य आहे का? बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य मतलब मैं प्रभु की हृदय के अंदर जीवन बिताता हूँ. आणि प्रभूचा जे इच्छा आहे त्याच्यामध्ये मी जीवन जगतो. मैं प्रभु के मार्ग में चलता हूँ. आणि प्रभूच्या मार्गामध्ये मी चालतो. मुझे प्रभु की उपस्थिति में याद है. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये मला धैर्य आहे. जो ये हमारे जीवन में होना बहुत जरूरी बात है. आणि हे आपल्या जीवनामध्ये राहणं गरजेचं आहे. मैंने नया जन्म पाया. नवा जन्म प्राप्त झाला. इसके बाद में एक सच्चा प्रार्थना जीवन तक नहीं. आणि त्याच्यानंतर एक खरं प्रार्थना जीवन पण नाही. वचन तो कभी कभी पढ़ता. वचन तर कधी कधी वाचतात. संगति में भी कोई ऐसा कुछ मजबूरी आ गया तो जाता. आणि संगतीमध्ये पण काही मजबुरी आली तर जातात. नहीं तो सिर्फ हाजिरी लगाने के लिए जाता. नाही तर फक्त हजेरी लावायला येतात. ये कोई नया जन्म पाया हुआ व्यक्ति का बात है ही नहीं. आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या व्यक्तीची ही लक्षणं नाहीये. जरूर हम एक दूसरे को प्रोत्साहन जरूर देता है. निश्चितच आपण एकमेकांना प्रोत्साहन देतो. एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट सांगू, जिसका नया जन्म नहीं हुआ ना, ज्याचा नवा जन्म नाही झाला ना, उसको प्रोत्साहन देगा तो मंडली छोड़ के जाएगा. आणि त्याला प्रोत्साहन जर दिलं तर तो मंडळी सोडून जाईल. करेक्ट. सच्ची बात है. खरं आहे. जिसको नया जन्म का अनुभव नहीं है उसको ज्यादा प्रोत्साहन देगा तो वो बोलेगा भाई वो मंडली में मैं नहीं जाता. वो बोलते बार बार तुम आओ तुम आओ तुम आओ. क्या आओ? मेरे को जो मनमानी है मैं करूंगा. मनमानी मंडली जीवन में नहीं होता. आणि मग ज्याचा नवा जन्म झालेला नाही त्याला जर प्रोत्साहन दिलं तर मग तो काय म्हणतो की त्या मंडळीमध्ये काय जायचं, त्या मंडळीमध्ये तुम्ही या तुम्ही या तुम्ही या असे म्हणत राहता. मला ज्या वेळेला वाटेल माझ्या मर्जीला येईल त्या वेळेला मी मंडळीमध्ये जाईल, संगतीमध्ये जाईल. प्रियांनो, मंडळीमध्ये मनमर्जी चालत नाही. ये वचन सुनने के टाइम पर आपका मन क्या गवाही दे रहा है? आप मुझे मत बताओ ना, प्रभु देख रहा है ना आपका मन में क्या गवाही हो रहा है. कितना इतना सुंदर. प्रियो, इस कोरोना के समय में भी बड़ा बोझ के साथ प्रार्थना किया. प्रभु ने अवसर बना कर दिया. कितने लोगों को संगति एकदम घास जैसा है, एकदम कचरा जैसा है. अब उधार पाया? नो. मैं आपको प्रभु इस वचन के आधार में बोलता हूं, आपको उधार का अनुभव नहीं है. आणि मग हे वचन ऐकत असताना तुम्ही आता स्वतःच्या मनामध्ये विचार करा की तुमचा विवेक, तुमचं मन तुम्हाला काय साक्ष देतो. या करोनाच्या काळामध्येही आपण संगती नाही करू शकलो, पण खरोखर मन लावून प्रार्थना केली आणि प्रभूने आपल्याला अशा प्रकारे एक संगती दिली. तरी सुद्धा काही लोकांना ही संगती जी आहे ती एकदम एका गवताप्रमाणे आहे. प्रियांनो, असं जर तुम्हाला वाटतंय तर मग तुमचं तारण झालेलं आहे का? तर नाही. आज आपको लगता होगा इतने सख्त रीति में क्यों वचन आ रहा है. आणि आज तुम्हाला वाटत असेल एवढं कडक कसं वचन काय येतंय. प्रभु मेरा आत्मा में प्रेरणा दे रहा है, इसलिए मैं आपको क्लियर बताता हूं. हम आखिरी सेकंड में अभी भी मैं प्रिय लोगों को, नासिक मंडली के सबको बताना चाहता हूं, अभी भी अपने आप को परखो कि आपका नया जन्म हुआ है कि नहीं. आणि मी याकरता असं म्हणत आहे की देवाचा आत्मा प्रेरणा देत आहे म्हणूनच मी सांगत आहे, कारण आपण एकदम शेवटल्या सेकंदामध्ये आलेलो आहोत. आणि नाशिकच्या मंडळीच्या प्रत्येकाला मी आवाहन करू इच्छितो, तुम्ही स्वतःला पारखून बघा. माझी प्रभूचं जर आगमन झालं तर त्याच्यासोबत जाण्याची तयारी आहे का. मेरे जीवन में एकांत में उधार पाने के बाद मैं मसीह के स्वभाव में बढ़ते जा रहा है. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर मी कुठपर्यंत ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये वाढत गेलो. मैं समय के अनुसार मेरा आत्मिक उन्नति हुआ है कि नहीं. आणि वेळेच्या अनुसार माझा आत्मिक वाढ झालेली आहे का नाही. मैं कहां तक मसीह के रूप बनते जा रहा है. आणि कुठपर्यंत ख्रिस्ताच्या रूपामध्ये मी रूपांतरित होत आहे. मेरे प्रिय भाई बहनों, आप जरूर परखो. आप मंडली में आया, आप संगति में आकर के वचन पढ़ा, वचन सुना और प्रभु में किया, कोई फायदा नहीं. और रियली आपका उद्धार हुआ कि नहीं परखो. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले, तुम्ही आराधना केली, तुम्ही प्रभू मेजामध्ये सुद्धा भाग घेतला, तुम्ही वचन सुद्धा ऐकलं, पण जर ते वचन तुमच्या जीवनाचं बदलण्याचं कारण जर नाही झालं तर निश्चितच तुम्ही पारखा तुमचं खरोखर तारण झालेलं आहे का. आपको ये वचन अच्छा लग रहा है? तुम्हाला हे वचन चांगलं वाटत आहे का. कई लोग लगता हो यार इधर से निकल जाने के मौका मिलता तो मैं कहीं पीछे बैठता तो अभी निकल जाता था, अभी बीच में हो गया तो क्या होगा. ऐसा नहीं प्रियो. भाई बाइबल कहता है आप किस आत्मा काली ने वाले होगा ना 4 अध्याय के 6 वचन. पहिलं योहान 4 अध्याय त्याचं 6 वचन. परमेश्वर के है, जो परमेश्वर को जानता है वह हमारी सुनता है. देखो देखो वो वचन थोड़ा ध्यान से सुनना. हम परमेश्वर की है. आपण प्रभूचे आहो.
कितना अभिमान होना चाहिए। आपल्याला याचा अभिमान किती असायला पाहिजे। मैं परमेश्वर का है आणि मी परमेश्वराचा आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। और परमेश्वर के लोग क्या करेगा, आणि जे प्रभूचे लोक आहेत ते काय करतील, ये वचन सुनेगा आणि हे वचन ऐकतील, सत्य वचन सुनेगा, प्रभूचं सत्य वचन ऐकतील, सत्य वचन अपने जीवन में ग्रहण करेगा, आणि हे सत्य वचन आपल्या जीवनामध्ये स्वीकार करतील, उस वचन के सामने अपने आप को नम्र करेगा, आणि या वचनाच्या समोर स्वतःला नम्र करतील, वो वचन छोड़ेगा नहीं, आणि ते वचन सोडणार नाही, स्वीकारेगा, स्वीकार करतील, स्वीकार करतील। पूरा पढ़िए। जो परमेश्वर को जानता है वह हमारी सुनता है, जो परमेश्वर को नहीं जानता वह हमारी नहीं सुनता। इस प्रकार हम सत्य की आत्मा और भ्रम की आत्मा को पहचान लेते हैं। कौन से आत्मा काम कर रहा है करके, अभी देखो, अभी हम लोग इधर से खड़ा होकर के देखता है, और मैं तो बोलता हूँ ये वजन जाने के समय में इधर कितने लोग बैठा, उनकी सब दिशा में जाता है, और कुछ दिशा से वजन वापस आता है, मुझे मालूम पड़ जाता है कहाँ से आया, मैं उस पर गौर देता हूँ। मैं आपको बोलता हूँ प्रियो, वो व्यक्ति प्रभु की आत्मा में नहीं, वो आत्मा को नहीं पाया, वो नया जन्म नहीं पाया, वो धोखा में। आणि या ठिकाणी ज्या वेळेला वचन सांगितलं जातं त्यावेळेला हे जे वचन आहे ते प्रत्येक मार्गाने जातं, प्रत्येक दिशेने जातं, आणि मग ज्या ठिकाणून वचनाचं ग्रहण केलं जात नाहीये तिथून ते जे वचन आहे त्या मार्गाने त्या दिशेने परत येतं, आणि मग त्यावेळेला मी त्याच्याकडे पाहिल्यानंतर समजतं की या व्यक्तीकडून वचन वापस आलेलं आहे, आणि मग समजतं की तो जो व्यक्ती आहे तो आत्म्यामध्ये नाहीये, आणि मग निश्चितच मग पारखून पाहायला पाहिजे की माझं खरोखर तारण झालेलं आहे का। कई बार कई लोगों का अवस्था देख करके मतलब वापस ऐसा छाती पर आकर के मारता ना, प्रचार होना मुश्किल हो जाता है। आपको मालूम है बहने वाला पानी के किलाव में उधर से पानी आएगा तो बहने का स्पीड थोड़ा स्लो हो जाता है, आप लोगों ने देखा होगा ना। आणि एक पाणी जे आहे ते वाहत आहे, आणि त्या वाहत्या पाण्याला जर आपण एखादा बाण टाकला तर ते पाणी वाहायचा त्याचे जो वेग आहे तो वेग कमी होऊन जातो। हाँ, आपको मालूम है कभी कभी पानी उधर जाकर टक्कर मार के उधर से पानी इधर को भी आता है, इधर पानी बहता है, तो फिर उसमें बहने में स्लो है। आणि मग पाणी वाहत असताना त्याला जर अडखळण आलं तर पाणी त्या भिंतीवर आपटून पुन्हा वापस येतं, आणि मग त्याचा जो प्रवाह आहे त्याचा वेग कमी होतो। मैं आपको बताना चाहता हूँ, मला सांगू इच्छितो प्रभु की उपस्थिति में आने के टाइम पर प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर मैं कहाँ पर आया, मी कुठे आलो, और मैं अभी क्या प्राप्त करने जा रहा है, आणि मी आता काय प्राप्त करायला जात आहे, मेरे दिल को मैंने उस वचन के लिए तैयार किया है कि नहीं, आणि मी माझं हृदय त्या वचनाकरता तयार केलेलं आहे का नाही। जो भी वचन आएगा वो मानने की निर्णय में, उसको ग्रहण करने की तैयारी में मैं प्रभु को उपस्थिति में है कि नहीं, आणि जे काही वचन येईल ते पालन करण्याच्या तयारीमध्ये हे पारखापर्यंत, नहीं तो मानो वो भी हमारे लिए धोखा हो जाए। आणि नाही तर ते पण आपल्या करता एक फसवणूक होईल। ना कितनी बार लोग इधर से वजन सुन करके निकलने के बाद में तुरंत वो कमेंट्स करना शुरू करता है, वो आज का वजन पूरा तो प्रभु का दास तो मजा मालूम नहीं, शायद घर से झगड़ा करके आया होगा, बहुत गुस्सा में था, प्रभु के दास का चेहरे में कोई आनंद नहीं था, वो बहुत दुखी था, और वो पूरा टोंडिंग था, ऐसे से लोग बोलने लगते। मतलब क्या है कि उनको ये वजन बिल्कुल ग्रहण करने का दिल नहीं था। आणि वचन झाल्यानंतर ज्या वेळेला लोक इथून जातात त्यावेळेला लगेच काय म्हणतात की प्रभूचा दास जो आहे तो भांडण करून आला होता, एकदम रागाने होता, त्यांच्या चेहऱ्यावर काही आनंदच नव्हता, अशा प्रकारे टॉन्ट मारतात। प्रेज द लॉर्ड। प्रिय मैं आपको बताना चाहता हूँ, प्रणव मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रभु की उपस्थिति में, प्रभूच्या जब उपस्थितीमध्ये आपके और प्रभु का वचन आता है, आणि ज्या वेळेला देवाचं वचन तुमच्याकडे येतं सच्चा दिल से स्वीकारना, आणि खऱ्या हृदयाने स्वीकारा। ये वचन के द्वारा आप और ये मसीह में सिद्ध बनना हमारा प्रयास है। आणि या वचनाच्या द्वारे तुम्ही ख्रिस्तामध्ये अधिक जास्त परिपक्व व्हावं अशी आमची इच्छा आहे। मैं आपका किसी एक व्यक्ति के लिए भी, कोई भी व्यक्ति का प्रति मेरे दिल में प्यार के अलावा कुछ नहीं प्रिय, आणि तुमच्यापैकी कुठल्याही एकाही व्यक्ती संबंधाने किंवा प्रत्येक व्यक्ती संबंधाने माझ्या हृदयामध्ये प्रेमा व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये। ये हमारे दिल परखने वाला प्रभु जानता है, आणि हे आपलं हृदय पारखणारा प्रभू जाणतो। मैं आपका कोई चाल चलन को देख करके, आपका जीवन की कोई बात को जान करके मैं आपके साथ प्रचार नहीं करता, आणि तुमच्या जीवनाची चाल चलवणूक किंवा तुमच्या जीवनाची एखादी गोष्ट जाणून माझा प्रचार नाहीये। मैं प्रभु की उपस्थिति में प्रभु ने दिया वो वचन सच्चाई से सुनाता हूँ, आणि देवाच्या उपस्थितीमध्ये देवाने दिलेलं जे वचन आहे ते सत्याने सांगतो। और एक प्रकार बोलूं तो मैं आपको बताना चाहता हूँ, इस वक्त में बोलने वाला मैं नहीं प्रभु है, आणि सांगायचं झालं तर या वेळेला बोलणारा मी नाही तर प्रभू आहे। इसलिए मैं आपसे सबसे नम्र विनती करता हूँ प्रियो, प्रभु की उपस्थिति में जब आ गया आप प्रभु के वचन को नम्रता से ग्रहण करना। आपको मालूम है जब तक आप इस वचन को ग्रहण नहीं करोगे ये वचन आपके जीवन में काम नहीं करेगा। पहला थिस्सलुनीकियों दूसरा अध्याय का 13 वचन आपको याद है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर प्रभूचं वचन जे आहे ते तुम्ही खूप
नम्रतेने ग्रहण करायचंय. कारण का की पहिलं थेसलोनिकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये दिलेलं आहे. इसलिए हम भी परमेश्वर का धन्यवाद निरंतर करते हैं कि जब हमारे द्वारा परमेश्वर के सुसमाचार का वचन तुम्हारे पास पहुंचा तो तुमने उसे मनुष्यों का नहीं परंतु परमेश्वर का वचन समझकर और सचमुच ऐसा ही ने ग्रहण किया और वह तुम विश्वासियों में जो विश्वास रखते हो प्रभावशील है. देखा, प्रभु के वचन को प्रभु का जानकर आप विश्वास करेगा तो प्रियो सुनते ही प्रभु की आत्मा का बड़ा कार्य व्यक्ति में हो जाएगा. आणि प्रभूचं वचन ते प्रभूचं आहे जाणून जर तुम्ही विश्वास केला तर ऐकल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप प्रभावशाली कार्य होईल. आज बहुत बार हम लोग थोड़ा मतलब पहले से कुछ निर्णय ले करके कुछ और गलत मतलब प्रभु की इच्छा से खिलाफ कुछ बात सोच करके बैठेगा तो वो व्यक्ति में प्रभु की आत्मा का कार्य नहीं होगा. आणि देवाचं वचन ऐकण्याच्या अगोदरच आपण देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये एखादी गोष्ट विचार करून जर त्याच्या उपस्थितीमध्ये बसलो तर येणारं वचन आपल्यासाठी कार्यकारी किंवा फायद्याचं राहणार नाही. जब पत्रोस कोर्नेलियुस का घर में आया आणि पेत्र कर्नेलियसच्या घरामध्ये ज्या वेळेला आला कोर्नेलियुस पत्रोस को क्या बोलता आणि कर्नेलियस पेत्राला काय म्हणतो, पत्रोस तो यीशु मसीह के साथ मतलब बहुत दिन चला है आणि हे पेत्रा तू प्रभू येशू ख्रिस्ता सोबत खूप दिवस चाललाय इसलिए तुमको कुछ भी मालूम है तो बताओ, ऐसा नहीं बोला. आणि जर तुला काही माहिती असेल तर मग सांग असं नाही म्हटला. कोर्नेलियुस क्या बोलता है, कर्नेलियस काय म्हणतो उसका 10 अध्याय का 33 आणि प्रेषित त्याचा 10 अध्याय त्याचं 33 वचन. तब मैंने तुरंत तेरे पास लोग भेजे और तूने भला किया जो आ गया. अब हम सब यहाँ परमेश्वर के सामने हैं ताकि जो कुछ परमेश्वर ने तुझसे कहा है उसे सुने. देखा, परमेश्वर ने तो इसे कहा हुआ बात सुनने के लिए हम लोग पत्रोस तेरी उपस्थिति में आई से नहीं परमेश्वर की उपस्थिति. आणि देवाने तुला जे काय सांगितलेलं आहे ते ऐकण्याकरता हे पेत्रा तुझ्या उपस्थितीमध्ये नाही तर परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण आहो. कितने लोग समझता है. आमेन. मैं कहाँ पर बैठा, आणि मी कुठे बसलो, मैं प्रभु की दरबार में, आणि मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलोय. और क्या बात सुनता, आणि काय आपण ऐकत आहोत, प्रभु की बात, आणि प्रभूच्या गोष्टी. प्रभु की बात तो जब पत्रोस ने बताया तो वहां पर क्या हुआ, आणि प्रभूच्या गोष्टी ज्या वेळेला पेत्राने सांगितलं त्या ठिकाणी काय झालं, उसका 44 वचन आणि त्याचं 44 वचन. ऐसे बातें कही रहा था कि पवित्र आत्मा वचन के सब सुनने वालों पर उतर आया. देखा प्रियो, प्रभु की आत्मा वहां पर सारे लोग ऊपर आ गया. आणि प्रभूचा आत्मा त्या ठिकाणी उपस्थित सर्व लोकांवर आला. प्रियो, एक बात जानना, अभी प्रभु की आत्मा बहुत दूर रहता है. आणि प्रभूचा आत्मा आता दूर राहतो. क्यों, का, नजदीक आने नहीं देता, आणि जवळ येऊ देत नाही, नजदीक आने नहीं देता, आणि जवळ येऊच देत नाही. उनको आत्मा की जरूरत नहीं, त्यांना आत्म्याची गरज नाही, क्योंकि वो वचन की ओर ध्यान ही नहीं देता. कारण वचनाकडे लक्षच नाही. प्रभु क्यों दूर रहता, प्रभू का दूर राहतो, प्रभु की आत्मा दूर क्यों रहता, प्रभूचा आत्मा दूर का क्योंकि राहतो, आप ध्यान से वचन नहीं सुन रहे. कारण तुम्ही लक्ष देऊन वचन नाही ऐकत आहे. देखिए, इधर बैठ करके जो व्यक्ति परमेश्वर का वचन जान करके सुन रहा है उनके ऊपर प्रभु की आत्मा का कार्य हो रहा है. आणि या ठिकाणी बसून येणारं वचन हे परमेश्वराचं वचन आहे असं जाणून जो कोणी ऐकत आहे त्याच्यावर पवित्र आत्मा येत आहेत किंवा त्याचं कार्य त्याच्यावर होत आहे. प्रियो, हर समय ऐसे ही है. आणि प्रत्येक वेळेला तसंच आहे. परंतु बहुत बार क्या होता, पुष्कळ वेळा काय होतं, हम लोग हमारे प्रभु की उपस्थिति में आया, वो बात का ज्ञान नहीं, प्रभु को वाणी सुन रहा है, वो बात का समझ नहीं, प्रभु की आत्मा को अभी एक काम करने का मौका मैं देना चाहिए, वो बात का समझ भी नहीं. आणि मग या ठिकाणी बसून मी प्रभूची वाणी ऐकत आहेत आणि प्रभूच्या आत्म्याला माझ्या जीवनामध्ये कार्य करायला आपण संधी द्यायला पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टीचं ज्ञान नाहीये. कई लोग कई बार जब प्रभु की उपस्थिति में बैठने के टाइम में भी उनकी चिंता, उनकी सोच आत्मिक लोगों दुनिया से बहुत दूर है. आणि पुष्कळ लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसल्यानंतर त्यांचे विचार जे आहे ते या आत्मिक जगापासून खूप लांब आहे. क्योंकि कई बार मैंने देखा कई लोग इधर उधर देखते रहता है. मैं आपको बोलता हूँ, संदेश सुनने के समय में संदेश बताने वाला व्यक्ति के मुंह पर ध्यान देना चाहिए. आणि पुष्कळ लोक मी बघितलेले लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतात आणि इकडे तिकडे जे आहे ते पाहत राहता. मी तुम्हाला सांगू की ज्या वेळेला आपण या ठिकाणी आल्यानंतर जो आपल्याला संदेश देत आहे त्याच्या तोंडाकडे आपण पाहायला पाहिजे. ये सब आपको बताना पड़ता है. आणि हे सगळं तुम्हाला सांगावं ये लागतं. बहुत बात देखता है.
बहुत बात इधर से हमें दिखाई देता। आणि पुष्कळ गोष्टी इथून पाहायला मिळतात. प्रियो, आप एकाग्र मन के साथ कितने टाइम पर वचन सुना? आणि एक चित्ताने किती वेळ तुम्ही वचन ऐकलं? कई बार वचन सुनने के बाद में 1 घंटे के बाद में आज का संदेश क्या था पूछेगा तो बहुत से लोग उसका जवाब नहीं देता. आणि वचन ऐकल्यानंतर 1 तासाने जर विचारलं तर आजचं वचन काय आहे, तर पुष्कळ लोक त्याचं उत्तर देऊ शकत नाही. इतना दुख है प्रिय. किती दुःखदायक तो आहे. हमें अपने निकट बुलाया, आणि प्रभूने आपल्याला त्याच्या जवळ प्रभु बोलवलं के पास आने के लिए मौका दिया. आणि त्याच्या जवळ येण्याची संधी दिली. है ना, मरियम ने अच्छा हमसे चुना, आणि मरियमने चांगला वाटा निवडला. मार्था ने भी बहुत मेहनत किया, आणि मार्थाने पण खूप परिश्रम केले. प्रभु के लिए किया, प्रभू करता केले. प्रभु के साथ में आए हुए लोगों के लिए किया, आणि प्रभू सोबत आलेल्या लोकांना करता केले. लेकिन वो अच्छा हमसे नहीं था. आणि तो चांगला भाग नव्हता. वो नाशवान बात था, आणि तो नाशाची गोष्ट वो होती. दुनिया का बात था. आणि ती जगाची गोष्ट होती. यहाँ पर अविनाशी बात हो रहा है. आणि या ठिकाणी अविनाशी गोष्ट होत आहे. मरियम ने अविनाशी बात को चुन लिया. आणि मरियमने अविनाशी गोष्ट निवडली. दुनिया बोलेगा वो मकरा है, आणि जग म्हणतील किती आळशी आहे. वो मकरा होने के कारण जाकर के बैठा है प्रभु की उपस्थिति में. आणि ती आळशी असल्या कारणाने ती प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाऊन बसली आहे. प्रियो, दुनिया कुछ भी बोलने दे, आणि जगाने काही बोलू द्या, और जो प्रभु बोलता है उसने अच्छा हमसे चुन लिया. आणि प्रभू म्हणतो तिने चांगला भाग निवडला. प्रियो, प्रभु हमारे बारे में क्या कहता है उसका मूल्य है. आणि प्रभू आपल्या संबंधाने काय म्हणतो त्याला महत्व आहे. प्रियो, इसलिए मेरे समय में यीशु मसीह के ऊपर इत्र मरने का मौका मरियम को मिला. आणि म्हणूनच वेळेवर प्रभूच्या उपस्थितीमध्ये उसका तेल लावण्याची संधी तिला भेटली. क्यों? का? क्योंकि उसने अच्छा हमसे चुना और सही टाइम पर सही रीति में उससे जितना हो सकता था प्रभु के लिए किया. आणि तिने चांगला वाटा जो आहे तो निवडला. आणि योग्य वेळेला प्रभूसाठी ती काय करू शकते होती तिने तो भाग निवडला किंवा तिने ते केलं. आज भी जो व्यक्ति प्रभु की दृष्टि में मूल्यवान बात है वो करेगा, उसी को ही प्रभु का बात प्रभु प्रकट करके देगा. आणि आजही प्रभूच्या दृष्टीने जे काय मोलवान गोष्ट आहे तो व्यक्ती करेल तर मग निश्चितच त्याच्यासाठी जी मोलवान गोष्ट आहे ते प्रभू त्याच्यासाठी करेल. एक बात मैं आपको बताऊं, प्रियानो, एक गोष्ट सांगू. अब ये संगति में आया या आत्मिक कार्य जो भी करता है, आणि संगतीमध्ये आल्यानंतर आपण जे काय आत्मिक गोष्टी करतो सच में प्रभु का भय मानकर करता है क्या? आणि खरोखर प्रभूचं भय बाळगून करतो का? है ना? हम लोग सच में एक पवित्र जीवन के लिए बुलाया गया. आणि खरोखर एक पवित्र जीवनाकरता आपण बोलवण्यात आलो. एक दिन प्रभु के आगमन अगर देर हुआ तो हम लोग मर करके प्रभु की उपस्थिति में जाएंगे. आणि प्रभूच्या आगमनाला जर उशीर झाला तर आपण मरू आणि एक दिवस प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाऊ. मैं कहाँ जाने की तैयारी में, आणि मी कुठे जाण्याच्या तयारीत आहे. और दूसरा, अगर मरे ना मरे प्रभु के आगमन में मरा हम जाए तभी भी प्रभु यीशु मसीह के न्यायासन के सामने हमें खड़ा होना है. आणि आपण जरी मेलो नाहीये तर आपल्याला प्रभू आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं राहायचंय. उस समय में मैं क्या पाने जा रहा है, आणि त्यावेळेला मी काय मिळवायला जाणार आहे. मैं इस जीवन कैसे जिया, आणि हे आयुष्य हे जीवन मी कसं जगलो. यहाँ पर पहला पत्रोस पहला अध्याय का 17 वचन में पत्रोस कहता है, पहिले पेत्र पहिला अध्याय 17 वचनामध्ये पेत्र असं म्हणतो, प्रार्थना करते हो जो बिना पक्षपात हर एक के काम के अनुसार न्याय करता है. देखिए, बिना पक्षपात करते हुए हर एक का न्याय करेगा. उसको तो पिता बोल करके तो विनती करते हो तो कैसा जीवन बिताना. तो अपने परदेशी होने का समय कैसे बिताओ. अभी हम कौन है? आणि आता आपण कोण आहोत? परदेशी है. आणि आपण उपरी आहोत. हम परदेशी है आणि आपण उपरी आहोत. प्रियो, सचमुच में हम प्रभु का भय मानता है क्या? आणि खरोखर आपण प्रभूचं भय बाळगतो का? ऐसे बातें पूछेगा तो लोगों को बहुत गुस्सा आता है. आणि असं विचारलं तर लोकांना खूप राग येतो. प्रियो, अगर हम प्रभु का भय नहीं मानता आणि प्रेरणा आपण प्रभूचं भय धरत नाही तर तो फिर सब बिगड़ जाएगा. आणि मग सगळं काही बिघडून जाईल. प्रभु का भय मानने के बारे में पिछले दिन में हमने बहुत गहराई से सीखा. आणि प्रभूचं भय बाळगण्यासंबंधाने मागील दिवसामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे शिकलो. प्रियो, जो व्यक्ति प्रभु का भय मानता है वही व्यक्ति सच्चा पवित्र जीवन बिता पाता. आणि जो व्यक्ती प्रभूचं भय बाळगतो तोच एक खरं पवित्र जीवन जगू शकतो. वही हर एक बुराई से दूर रह करके प्रभु को महिमा देने वाले एक जीवन बिता पाएगा. आणि प्रत्येक वाईटापासून दूर राहून प्रभूच्या नावाचा गौरव करत तोच व्यक्ती जीवन जगू शकतो. वही व्यक्ति प्रभु की
इच्छा जान करके उस इच्छा में बना रह पाएगा। आणि तोच व्यक्ती प्रभूची इच्छा जाणून त्या प्रभूच्या इच्छेमध्ये स्थिर राहील, क्योंकि प्रभु बिना पक्षपात करते हुए न्याय करेगा। कारण प्रभू जो आहे कुठल्या प्रकारे पक्षपात न करता न्याय करणार अभी आहे। आप देखिए हमारे कामों को प्रभु परखेगा, आणि बघा आपले काम प्रभू पारखेल, क्योंकि दूसरा कोरिन्थी 5:10 में प्रेषित पौलुस गवाही देता है, कारण दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो, हम सबको मसीह यीशु की सिंहासन की न्यायासन के सामने खड़ा होना है। आणि आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं राहायचंय। वाह, यीशु मसीह के सिंहासन के सामने खड़ा होने के टाइम पर हम शरीर में रहकर किया हुआ काम भले हो या बुरे हो उसकी अनुसार हम प्राप्त करेगा। आणि आपण शरीरामध्ये राहत असताना केलेले जे काम चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या त्याच्या अनुसार आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे। उस समय में हम संगति में कैसे गया वो बात का भी फर्क है। आणि त्यावेळेला आपण संगतीमध्ये कसं गेलो या गोष्टीची सुद्धा परीक्षा आहे। संगति में वचन किस रीति में सुना उस बात का भी फर्क है। आणि संगतीमध्ये वचन कसं ऐकलं या गोष्टीची सुद्धा परीक्षा आहे। अरे सामान्य रीति में आपको मैं बोलूं तो आपका घर में आने के टाइम पर आपने गर्मी के टाइम में भी गर्मी पानी कैसे पिलाया वो प्रभु जांचेगा। आणि मी तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुम्ही मला जे पाणी पाजलं ते कुठल्या मनाने पाजलं ते सुद्धा प्रभू पारखेल। वो बर्तन कैसे धो करके दिया वो बर्तन धोने की वो बात भी जांचा जाएगा। आणि ते भांड कसं म्हणजे ग्लास कशा प्रकारे धुवून पाणी त्या ग्लासात दिलं ते सुद्धा प्रभू मन पारखेल। कैसे भी ग्लास उड़ा करके एक ग्लास ला करके दे दिया, ग्लास को धोया भी नहीं, प्रभु परखेगा। आणि ग्लास न धुताच खरकाटा किंवा खराब ग्लासात पाणी दिलं हे सुद्धा प्रभू पारखेल। आप लोग ऐसे नहीं करता। मैं एक वो प्रतिफल का बात बोल रहा हूँ। आणि एक प्रतिफळाची गोष्ट सांगत आहे। मैंने आपको कितनी बार बोला, अगर एक मतलब कोई भी प्रभु का जन्म क्यों ना हो, क्योंकि कोई भी प्रभु का दास होना जरूरी नहीं, कोई भी विश्वासी अपने घर में आएगा उसको एक गर्म पानी मतलब ठंडी के टाइम पर देगा तो उसका भी प्रतिफल है। आणि एखादा विश्वासू आपल्या घरामध्ये आल्यानंतर गरम पाणी जे आहे ते थंडीच्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक थंडगार ग्लास पाणी जरी दिलं तरी त्याचं प्रतिफळ आहे। उसमें थोड़ा मला चाय पत्ती डाला तो आणि त्याच्यात थोडीशी चहापत्ती टाकली तर प्रतिफल बढ़ गया, प्रतिफल वाढेल। और उसमें थोड़ा चीनी भी डाला तो आणि थोडीशी साखर टाकली तर शुगर वालों को नहीं देना, आणि ज्याला साखर आहे त्याला नका देऊ पूछ करके डालना आणि विचारून टाका। और उसके साथ वो बच्चे के लिए रखा हुआ वो दूध भी 2 डुलू डाल लिया तो आणि मुलासाठी ठेवलेलं दूध जरी थोडंसं टाकलं तर अच्छा दिल से चांगल्या मनाने, कैसे भी नहीं, कसं पण नाही। प्रियो प्रतिफल है, प्रतिफल प्रियानो त्याचं प्रतिफळ आहे। मैं आपको बताना चाहता हूँ ऐसा आपको प्रतिफल मिलेगा। आणि तसं प्रियानो तुम्हाला प्रतिफळ भेटेल। हमें ये बात को जानना प्रियो। आणि प्रियानो आपण या प्रभु यीशु ने बोला एक गिलास पानी पिलाने वालों को भी प्रतिफल पाते बिना नहीं रहेगा, बोलने का अर्थ क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं तुम्ही माझा दास म्हणून एक ग्लास पाणी जरी एखाद्या व्यक्तीला पाजलं तरी त्याला तो आपल्या प्रतिफळापासून मुकणार नाही, याचा अर्थ काय? प्रभु ने बोला ना, प्रभूने म्हटलं ना, मैं इसलिए आपको बताया म्हणून तुम्हाला सांगितलं। प्रियो ऐसा है तो आज हम करने वाला हर एक बात मैं प्रभु की दृष्टि में करता हूँ, इस ज्ञान के साथ हर एक काम करना। आणि करणारा प्रत्येक काम मी प्रभूच्या दृष्टीसमोर करत आहे हे जाणून तुम्ही प्रत्येक काम करा। हर बात में प्रभु का महिमा होना चाहिए आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूच्या नावाचा गौरव व्हायला वो पाहिजे। तो हम लोग पहला कोरिन्थी 10 अध्याय के 31 वचन में पढ़ता ही है। पहिले कोरिन्थीकराचं पत्र 10 अध्याय 31 वचनामध्ये आपण वाचतो, तुम जो खाओ पियो जो कुछ भी करो प्रभु का महिमा के लिए करो। आणि खा प्या तुम्ही जे काय कराल ते प्रभूच्या गौरवा करता करा। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में हमें पारखना है। आपण आपल्या जीवनामध्ये पारखायचं आहे। राजकुमार इधर बीच में है कुर्सी, इधर देखो अभी पवित्र लोगों ने मतलब बीच में आपके लिए छोड़ा हुआ है। हाँ इधर ही आगे बैठो ना, आगे बैठो। तो मैं आप लोगों को ये भी एक विनती करता हूँ, आप लोग जब भी बैठता है ना कि आप लोग थोड़ा कवर करके बैठेगा तो बाद में आने वालों को आसानी हो जाता है। ओके कोई बात नहीं। तो बहुत बड़ी बात क्या है कि अपने जीवन को पारखना भी, आणि खूप मोठी गोष्ट काय आहे की आपण आपलं जीवन पारखायचं आहे। आज मेरा जीवन प्रभु की दृष्टि में कैसा है, आज माझं जीवन प्रभूच्या दृष्टीमध्ये कसं आहे। प्रभु का वचन कहता है कि बिना पक्षपात करते हुए प्रभु न्याय करेगा, आणि पक्षपात न करता प्रभू न्याय करणार आहे। तो उस दिन में मैं प्रभु से क्या पाने जा रहा है आणि त्या दिवसामध्ये मी प्रभू पासून काय प्राप्त करणार आहे। और हम पूरा दिल लगा करके प्रभु की महिमा चाहते हुए
अगर अपनी कोई प्रशंसा चाहते हुए करेगा तो सब व्यर्थ हो जाएगा। आणि मग आपण आपल्या स्वतःची प्रशंसा प्राप्त करण्याकरता एखादं काम जर केलं तर मग त्याचं प्रतिफळ काय मिळणार? एक पट्टी की रूम में बहुत लोग आज भक्ति करते हैं आणि करायचं म्हणून करायचं ते असं खूप लोक करतात। बहुत मानो इस विषय में लोग बहुत झूठा खेल खेलते हैं आणि या विषयामध्ये लोक खूप नाटक करतात। ऐसे लोगों के प्रति बहुत दुख होता है प्रिय। अशा लोकांसंबंधाने खूप दुःख होतं। उन्होंने अभी तक सच में प्रभु की आत्मा पाया नहीं या आत्मा से वो शिक्षण पाया नहीं। आणि त्यांनी खरोखर देवाच्या आत्म्यापासून शिक्षण प्राप्त केलं नाही। हमारा नया जन्म हुआ है, आपला नवा जन्म झालेला आहे, हमें रोज रोज यीशु मसीह ने हमें दिया हुआ उस आदर्श पर चलना है। आणि दररोज येशू ख्रिस्ताने जो दिलेला आदर्श आहे त्याच्या अनुसार आपल्याला चालायचं आहे। ऐसे चल सकता है क्या? असं चालू शकतो का? ऐसे नहीं चल सकता है तो प्रभु का वचन ऐसे नहीं कहता। आणि जर असं चालणार नाहीये तर मग प्रभूचं वचन तसं चालायला सांगणार नाही। पहला पत्रोस दूसरा अध्याय का 21 वचन, पहिले पेत्र दूसरा अध्याय 21 वचन। तुम इसी के लिए बुलाए भी गए हो क्योंकि मसीह भी तुम्हारे लिए दुख उठाकर। देखिए किस लिए बुलाया गया? आणि कशा करता तुम्हाला पाचारण करण्यात आलं? प्रियोम, आपने प्रभु को नहीं चुना, प्रभु ने आपको चुना है। आणि तुम्ही प्रभूला नाही निवडलं तर प्रभूने तुम्हाला निवडले। प्रभु ने आपको बुलाया है आणि प्रभूने तुम्हाला बोलवले। प्रभु ने आपको चुना है आणि प्रभूने तुम्हाला निवडले। ये बात कभी नहीं भूलना। आणि गोष्ट कधी विसरू नका। इतना बड़ा बुलाहट पाने के बाद आणि एवढं मोठं पाचारण प्राप्त झाल्यानंतर हमारे जीवन कैसे होना? आपलं जीवन कसं राहायला पाहिजे? आगे पढ़िए। तुम्हें एक आदर्श दे गया है, यीशु मसीह हमें एक आदर्श देकर गया। तुम भी उसके पद चिन्हों पर चलो। प्रियो, मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, यीशु मसीह हमें दिया हुआ उस आदर्श पर चलने के लिए प्रभु ने हमें ये दुनिया से अलग किया। आणि येशू ख्रिस्ताच्या आदर्शावर चालण्याकरता प्रभूने आपल्याला हे आयुष्य दिले। आपको मालूम है, एक नया जन्म होने के बाद में या इस दुनिया में जन्म हुआ बच्चा एकदम नहीं चल सकता। आणि नवीन जन्मलेलं बाळ जे आहे ते लगेच चालायला नाही लागत। वो धीरे धीरे बढ़ता है, बढ़ने के अनुसार फिर वो चलने लगता है। आणि ते हळूहळू मोठं होतं आणि त्याच्या वाढी अनुसार ते चालू लागतं। चलने के टाइम में भी कई बार गिरता है, आणि चालत असताना पुष्कळ वेळा पडतं। गिरता बोल करके वो चलना छोड़ता नहीं, वापस उठ कर चलता है। आणि पडलं म्हणून तो चालणं सोडत नाही, परत चालतो। प्रियम, आत्मीय जीवन में अगर कोई कमी घटी हुआ है तो भी हमें मतलब गिरा हुआ स्थान में पड़ा नहीं देना, उठकर चलना है। आणि आत्मिक जीवनामध्ये काय कमतरता जर आहे, आपण पडलेल्या ठिकाणी पडून नाही राहायचं तर उठून परत चालायचंय। आज बहुत लोग क्या हुआ, आणि आज पुष्कळ लोकांचं काय झालं, जहां पर गिरा वहां पर पड़ा है, आणि ज्या ठिकाणी खाली पडले तिथंच पडू नये, उठने के लिए तैयार नहीं, आणि उठण्याकरता तयार नाही। कितना दुखदायी बात है। किती दुःखदायक आहे। प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं, पहला यूहन्ना 4 अध्याय का 17 वचन की आखिरी में एक शब्द है, बहुत ध्यान से देना और आप लोग उसको अंडरलाइन करके रखो, मेरे लिए आपके लिए बहुत महत्वपूर्ण शब्द हो। पहिलं योहान 4 अध्याय 17 वचनाचा शेवटला भाग। क्योंकि जैसा वह है वैसे ही संसार में हम भी हैं। देखा, जैसे वह है या प्रभु यीशु मसीह ये दुनिया में जैसा था वैसा ही उद्धार पाया हुआ, नया जन्म पाया हुआ सभी लोग हैं। आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये राहत असताना ज्याप्रमाणे होता त्याचप्रमाणे तारण प्राप्त झालेला व्यक्ती सुद्धा तसाच आहे। प्रेज द लॉर्ड, आमेन। प्रियो, प्रभु यीशु मसीह जैसा है वैसा ही आज हम लोग दुनिया में हैं। आणि येशू ख्रिस्त जसा होता तसा आज आपण या जगामध्ये आहोत। मतलब क्या है? याचा अर्थ काय? यीशु मसीह की उस चाल हमें चलना है। आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त चालला तसा आपण चालायचंय। जैसे पहला यूहन्ना दूसरा अध्याय का 6 वचन में हम पढ़ता है, पहिलं योहान दूसरा अध्याय 6 वचनामध्ये आपण वाचतो, तो यह कहता है कि मैं उसमें बना रहता हूँ, उसे चाहिए कि आप भी वैसा ही चले जैसे वह चलता था। हाँ, देखा, अगर मैं मसीह में बना रहता हूँ करके कहता है तो उस व्यक्ती का भी एक कर्तव्य प्रियो, जैसे मसीह चला वैसे चले। आणि कुणी असं म्हणतो की मी ख्रिस्तामध्ये राहतो, त्याचं कर्तव्य हे आहे की जसा ख्रिस्त चालला तसं त्याने चालावं। यीशु मसीह ने कोई ढोंगीपना नहीं किया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कुठलं ढोंग नाही केलं। यीशु मसीह के जीवन पिता यीशु मसीह में जी रहा था, आणि पिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जगत होता। यीशु मसीह नहीं जी रहा था, येशू ख्रिस्त नव्हता जगत, यीशु मसीह में पिता जी रहा था। आणि येशू ख्रिस्तामध्ये पिता जगत होता। यीशु मसीह नहीं बोलता था, आणि येशू ख्रिस्त नव्हता बोलत, यीशु मसीह में पिता बोलता था। आणि येशू ख्रिस्तामध्ये पिता बोलत होता। वैसा ही मसीह जीवन है। आणि त्याचप्रमाणे ख्रिस्ती जीवन आहे। क्या समझा? काय समजलं? आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात आलं? और मैं अपने आप को अगर मसीह कहता है आणि मी जर स्वतःला ख्रिस्त म्हणतो और मेरी द्वारा मैं नहीं बात करना, मसीह बात नहीं करता, वो मसीह जीवन नहीं। आणि माझ्याद्वारे मी नाही तर प्रभू येशू ख्रिस्त बोलायला पाहिजे, आणि तसं नाहीये तर मग ते ख्रिस्ती जीवन नाहीये। आज कौन बोलता है? आज कोण बोलतो? आपको लगता होगा आज प्रभु का दास बहुत गुस्सा है। तुम्हाला वाटत असेल आज प्रभूचा दास खूप रागात आहे। अब ऐसे लगता है क्या? तुम्हाला वेदना के कारण थोड़ा जोर बोल दिया,
आणि वेदना आहे त्याच्यामुळे थोडस जोरात बोललो. हाँ, जोर बोलने का अर्थ ऐसा नहीं है कि मेरे को गुस्सा है. आणि जोरात बोललो याचा अर्थ असा नाही की मला राग आला. मुझे आप लोगों के बारे में चिंता है. आणि तुमच्या संबंधाने मला काळजी आप आहे. लोगों के बारे में कुछ टेंशन है. आणि तुमच्या संबंधाने काय काळजी आहे. प्रियो, आप एक दूसरे के लिए आदर्श बनो. प्रियानो, तुम्ही एक दुसऱ्याकरता आदर्श व्हा. मुझे बाइबल में यीशु मसीह के बाद सबसे पसंद व्यक्ति प्रेषित पौलुस है. आणि बायबल मध्ये प्रभू येशू ख्रिस्तानंतर सगळ्यात जास्त आवडणारा व्यक्ती प्रेषित पौल आहे. प्रेज लॉर्ड. और नया नियम की मंडली के लिए सारा मेन उपदेश पूरा पत्रोस मसीह के प्रेषित पौलुस के द्वारा है. आणि नवीन कराराच्या मंडळी करता असणारा सगळ्या प्रकारचा उपदेश जो आहे तो पौलाद्वारे आलेला आहे. मंडली का भेद प्रेषित पौलुस को प्रकट कर दिया. आणि मंडळीचं रहस्य ते प्रेषित पौलाला प्रकट करून दिलं. बहुत महत्वपूर्ण प्रभु का दास है. आणि खूप महत्वपूर्ण प्रभूचा दास आहे. मैं आपको बोलना चाहता हूँ कि बाइबल में कई लोग पत्र लिखा, परंतु सिर्फ एक ही व्यक्ति ने यह दावा किया, जैसे मैं मसीह के पीछे चला वैसे तुम भी मेरे पीछे चलो. आणि बायबल मध्ये पुष्कळ लोकांनी पत्र लिहिलेले आहे, त्यांचे पत्र आहे, पण फक्त एकाच व्यक्तीने अशा प्रकारे आवाहन केलं, ज्याप्रमाणे मी ख्रिस्ताला अनुसरलो त्याप्रमाणे तुम्ही मला अनुसरा. मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? यीशु मसीह के कदमों पर कदम मिलाकर चलने के लिए प्रेषित पौलुस अपने जीवन को समर्पण किया और ऐसे चला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याकरता प्रेषित पौलाने आपलं जीवन समर्पित केलं. कई बार लोग क्या बोलते हैं, पुष्कळ वेळा लोक काय म्हणतात, ऐसे कैसे चल सकता, असं कसं काय चालू शकतो, ऐसे चल सकता है क्या? असं चालू शकता का? नहीं तो फिर मतलब प्रेषित पौलुस ने झूठा गवाही दिया नाही तर मग प्रेषित पौलाने खोटी साक्ष दिली. है ना. पहला कुरिन्थी 11 अध्याय का पहला वचन. पहिले करंदीकराचं पत्र 11 अध्याय पहिलं वचन. तुम मेरी सी चाल चलो हाँ. जैसा मैं मसीह की सी चाल चलता हूँ. देखा, मैं मसीह की सी चाल चलता हूँ, इसलिए तो मेरी ही सी चाल चलो. आणि ज्याप्रमाणे मी ख्रिस्ताप्रमाणे चाललो त्याप्रमाणे तुम्ही माझ्याप्रमाणे चाला. क्या हिम्मत है. आणि काय धैर्य आहे. है ना. उसका 4 अध्याय का 16 वचन. 4 अध्याय 16 वचन. ओ लॉर्ड जीसस. पहिले करंदीकराचं पत्र 4 अध्याय 16 वचन. इसलिए मैं तुमसे विनती करता हूँ कि मेरी सी चाल चलो. देखा, मेरी सी चाल चलो. आणि माझ्याप्रमाणे चाला. और कोई भी प्रेषित को ये हिम्मत हुआ? अजून दुसऱ्या कुठल्या प्रेषिताला हे बोलायचं धैर्य झालं क्या का? प्रेषित पौलुस ने कोई ऐसा कोई घमंड की बात कहा? आणि प्रेषित पौलाने काही गर्वाची गोष्ट सांगितली का? नहीं प्रिय. नाही प्रिय. वो प्रभु के पीछे चलते हुए कदम पर कदम मिलाकर चलते हुए गवाही दी. आणि प्रभूच्या पावलावर पाऊल ठेवून चालत त्याने ती साक्ष दिली. है ना. जब फिलिपियों का पत्र 3 अध्याय का 17 वचन में फिलिपी मंडली को भी वो कहता है. आणि फिलिपकराचं पत्र 3 अध्याय 17 वचनामध्ये सुद्धा फिलिपकराच्या मंडळीला प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणत आहे, तुम सब मिलकर मेरी सी चाल चलो. देखा, तुम सब मिलकर के मेरी सी चाल चलो. आणि सगळे मिळून माझ्याप्रमाणे चाला. थिस्सलुनीके मंडली को लिखने के टाइम पर दूसरा थिस्सलुनीकियों 3 अध्याय का 7 वचन. दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र 3 अध्याय 7 वचन. आप जानते हो कि किस रीति से हमारी सी चाल चलनी चाहिए. देखो, हमारी सी चाल तुम लोग चलना चाहिए. आणि आमच्याप्रमाणे तुम्ही चालायला पाहिजे. फिर एक बात जानो, एक गोष्ट जाणा, हमारे जीवन में हम वास्तव में प्रभु के पीछे चल रहे क्या? आणि आपण आपल्या जीवनामध्ये खरोखर प्रभूच्या पाठीमागे जात आहे. हे मसीह की चाल हम चल पा रहे क्या? आणि ख्रिस्ताप्रमाणे आपण चालत आहोत का? हर एक लोगों को इस चाल का मतलब भेद की बात नहीं बोल सकता, सबको प्रकट है. तो एक सेकंड बात बोलता हूँ. आणि प्रत्येकाला ह्या चालीचं एक रहस्य सांगतो. हमें कैसे चलना है, आपण कसं चालायचं, हम रोज कैसे चलना चाहिए. आपण कसं रोज कसं चालायला पाहिजे. प्रभु ने क्लियर व्यवस्था दिया. आणि प्रभूने स्पष्ट व्यवस्था दिली. लूका 9:23. लूक त्याचा 9 अध्याय त्याचं 23 वचन. जो कोई मेरे पीछे आ रहा है तो आणि ज्याला कोणाला माझ्या पाठीमागे यायचंय अपने आप को इनकारो, त्याने स्वतःचा त्याग करावा, अपना सूली ले लो, आपलं वधस्तंभ घ्यावा मेरे पीछे आओ. आणि माझ्या पाठीमागे यावं. रोज, दररोज, हफ्ता में एक दिन नहीं, आठवड्यातून एक दिवस नाही, संडे के दिन नहीं. रविवारी नाही. मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, रोज हम मसीह के पीछे चल रहे हैं. दररोज आपण ख्रिस्ताला अनुसरत आहोत का? रोज अपने आप को इनकार करके प्रभु के पीछे चलता हूँ करके कितने लोग गवाही देगा? आणि दररोज मी स्वतःचा त्याग करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालतो असं किती लोक म्हणू शकतील? अरे, ये तो उपदेश बहुत कठिन है. हा उपदेश तर खूप कठीण आहे.
ये मेरा बात नहीं, प्रियांनो, हे माझं नाहीये, प्रभु यीशु मसीह की उपदेश है। प्रभू येशू ख्रिस्ताचा उपदेश आहे. यीशु मसीह के उपदेश को आप कठिन मत बोलो। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपदेशाला तुम्ही कठीण म्हणू नका. प्रभु ने ऐसा कोई आज्ञा नहीं दिया प्रियो। प्रभूने काही अशी आज्ञा नाही दिली. ना पहला यूहन्ना 5:3 में लिखा है, पहिला योहान 5:3 वचनामध्ये लिहिले, उसकी कोई भी आज्ञा भारी नहीं, आणि त्याची कुठलीही आज्ञा कठीण नाही, प्रभु का एक भी आज्ञा भारी नहीं। आणि प्रभूची एकही आज्ञा कठीण नाहीये. जो हम अगर बोलेगा नहीं ना ये तो बहुत मतलब भारी बात है भाई, आणि आपण जर असं म्हणू की हे तर खूप कठीण आहे, ऐसा है क्या? असं आहे का? नहीं प्रिय, नाही प्रियांनो, एक नया जन्म पाया हुआ व्यक्ति के लिए कठिन नहीं एक नवीन जन्म प्राप्त झालेल्या व्यक्ती करता कठीण नाही. है ना। प्रभु यीशु मसीह की चेला प्रेषित पौलुस प्रभु के पीछे कैसे चला आपको मालूम है, आणि प्रेषित पौल प्रभूच्या पाठीमागे कसा चालला आपल्याला ठाऊक आहे. और उस प्रकार चलने के लिए प्रभु ने हर प्रकार की प्रबंध हमारे लिए भी किया हुआ है। आणि त्याच्या प्रकारे चालण्याकरता प्रत्येक प्रकारची योजना प्रभूने आपल्याकरताही केलेली आहे. देखिए कितने लोग सच में अभी भी चाहता है कि मैं प्रभु जैसे प्रेरित पौलुस ने चलकर आपका मन महिमा किया, ऐसा मैं भी चलना चाहता हूं करके कितने लोग आज ये संदेश सुनने के टाइम पर निर्णय लेगा, प्रभू के दास के ऊपर दोष मत लगाओ, ये निर्णय कितने लोग लेगा. आणि आजचा संदेश ऐकल्यानंतर किती लोक अशा प्रकारे निर्णय घेतील की हे प्रभू ज्याप्रमाणे प्रेषित पौल तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालला त्याप्रमाणे मी सुद्धा तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालेल. किती लोक हा निर्णय घेतील. आज कितने लोग बोल सकता है कि मैं प्रभु यीशु मसीह के पीछे चलता हूँ. आणि आज किती लोक असं म्हणू शकतील मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे मैं जैसे यीशु मसीह के पीछे चलता हूँ वैसे तुम भी मेरे पीछे चलो करके कितने लोग बोल सकता है. आणि ज्याप्रमाणे मी प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरतो त्याप्रमाणे तुम्ही माझं अनुकरण करा असं किती लोक म्हणतील. प्रियो ये कौन कर सकता है? आणि प्रियांनो हे कोण करू शकेल? जिसका नया जन्म हुआ, ज्याचा नवा जन्म झाला, जिसको प्रभु का सच्चा बुलाहट हुआ आणि ज्याला खरं प्रभूचं पाचारण झालं. Praise the Lord. Praise the Lord. अभी नया जन्म क्या है, नया जन्म किस रीति में पाना, ये बात आपको मालूम है. फिर भी अगला क्लास में मैं आपको थोड़ा कुछ बताएंगे. आणि नवा जन्म काय आहे, नवा जन्म कशा प्रकारे प्राप्त करायचं हे तुम्हाला माहित आहे, पण पुढच्या क्लासमध्ये अजून थोडं सांगेल. मैं आशा करता हूँ. मी आशा ठेवतो. एक बड़ा सवाल आज प्रभु का आत्मा हमसे पूछता है. आणि एक मोठा प्रश्न प्रभूचा आत्मा आपल्याला विचारत आहे. आज मैं किसके पीछे? आज मी कोणाच्या पाठीमागे आहे? मैं मसीह के पीछे है या दुनिया के पीछे? मी ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे का जगाचं अनुकरण करत आहे? आज मैं मसीह में आनंद देखिए. आज मी ख्रिस्तामध्ये आनंदी आहे का? एक बात जानना जरूर, शायद हो सकता है कि मतलब आपने प्रभु से किया हुआ विनती नहीं सुना होगा. आणि कदाचित तुम्ही एखादी विनंती प्रभूकडे केली असेल, प्रभूने नसेल ऐकली. आप नाराज है क्या? तुम्ही नाराज आहे का? प्रभु ने अगर आपका विनती अगर नहीं सुना है, वो काम ऐसा नहीं दिया तो भी आप निराश नहीं हो. आणि प्रभूने तुमची विनंती ऐकून एखादी गोष्ट जर दिली नाहीये तर तुम्ही नाराज होऊ नका. क्यों नहीं? का नाही? रोमी 8:28 आपको मालूम है. रोम 8:28 तुम्हाला ठाऊक आहे. प्रभु को प्रेम करने वालों के लिए आणि प्रभूवर जे लोक प्रेम करतात सारे बात मिलकर प्रभु भलाई उत्पन्न करता है. आणि त्यांच्या करता सर्व गोष्टी ह्या चांगल्या करताच प्रभू देतो. इसका मतलब प्रभु आपको दुनिया देगा ऐसा नहीं प्रियो. याचा अर्थ प्रभू तुम्हाला जग देईल असं नाही, अनंत काल की बात देगा आणि सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी देईल. प्रभु का मेरी और आपके प्रति योजना ये दुनिया में कोई आलिशान एक शाना जीवन ऐसा नहीं. अनंत काल के लिए प्रभु के पीछे चलते हुए बड़ा प्रतिफल पाने लायक जीवन बिताना ये प्रभु का निश्चय. आणि तुम्हाला या जगामध्ये खूप मौजेचं आरामशीर जीवन देईल असं नाहीये, तर तुम्ही प्रभू करता एक जीवन जगावं हा प्रभूचा उद्देश आहे. कई बार लोगों को क्या लगता, पुष्कळ लोकांना काय वाटतं, प्रभु के वचन को वो दुनिया की रीति में सोचता है. आणि या वचनाचा ते काय जगाच्या रीतीने विचार करतात. सब बात मिल करके दुनिया में आशीष देगा. आणि सर्व गोष्टी मिळून या जगाचा आशीर्वाद भेटेल. नाही प्रियांनो, प्रभु का उद्देश्य ऐसे नहीं. प्रभूचा उद्देश तसा नाही. प्रभु हमारे लिए अनंत काल की बात सोच रहा है. आणि सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीचा प्रभु विचार करत आहे. हाँ, वो ना देखी हुई बातें आणि न पाहिलेल्या गोष्टी. है ना. दूसरा कोरिन्थी 4:18 में लिखा है कि जो देखा हुआ बात जल्दी नाश होने वाला, नष्ट होने वाला, जो ना देखा हुआ बात अनंत काल का है. दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 4 त्याच्या 18 वचनामध्ये लिहिलेलं आहे की ज्या दृश्य गोष्टी आहे त्या नाश होणाऱ्या आहे, पण ज्या अदृश्य आहे त्या चिरकाल राहणाऱ्या आहेत. प्रभु के द्वारा हमें वचन मिला है. आणि देवाच्या द्वारे आपल्याला वचन मिळाले. हम उसको प्राप्त करने की इच्छा में है. आपण ते प्राप्त करण्याच्या इच्छेमध्ये आहोत. हमें एक अच्छा दौड़ना, एक चांगली धाव आपल्याला धावायची आहे बिना पाने लायक, आणि आपल्याला बक्षीस मिळेल अशी. उस न्यायासन के सामने भले और विश्वास योग्य दास पुकार सुनने की. आणि त्या न्यायासनासमोर विश्वासू आणि चांगला दास असा आपल्याला
प्रशंसा मिलने योग्य। एक सच में जैसे प्रेषित पौलुस गवाही देता है, जैसा मैं मसीह के पीछे हो लिया, प्रियो हमें भी ये गवाही देना है, मैं जैसा यीशु मसीह के पीछे हो लिया तुम भी मेरे पीछे हो। आणि ज्याप्रमाणे प्रेषित पौलाने अशी साक्ष दिली त्याप्रमाणे आपणही साक्ष देता आली पाहिजे इतर लोकांना। ज्याप्रमाणे मी ख्रिस्ताचं अनुकरण केलं त्याप्रमाणे तुम्ही माझं अनुकरण करा। अपने आंखें बंद करें, या आपले डोळे बंद करा, एक क्षण अपने आप को पारे। एक क्षण आपण आपल्या स्वतःला पार करा। आज क्या प्रभु ने मेरे से बात किया? आणि काय प्रभु आज आपल्याशी बोलला का? आज जो भी वचन आया उस वचन के सामने मेरी अवस्था कहाँ पर है? आज जे वचन आलं त्याच्या समोर माझी अवस्था कशी आहे? मैं सच में प्रभु में पाया जाने वाला एक अनुभव है क्या? आणि खरोखर मी ख्रिस्तामध्ये आढळल्याचा अनुभव आहे का? मैं मसीह में होते हुए भी आज आनंदित है या दुखी है? आणि ख्रिस्तामध्ये राहताना मी आनंदी आहे का दुःखी आहे? प्रियो प्रभु में है तो हमेशा आनंद रहे। प्रियानो प्रभु मध्ये आहे तर नेहमी आनंदी राहा। कोई प्रभु का सबके प्रति इच्छा है आणि तीच प्रभूची सगळ्यांसंबंधाने इच्छा आहे। आइए समय हम अपने आप को पूर्ण समर्पण करते हुए हम सभी लोग प्रार्थना में रहे, उस सब में ये वो हमें प्रार्थना